हे ट्विटर, हे व्हॉट्सॲप हे वापरणं हराम आहे, त्या काळाची या काळाची ती तुलना होऊ शकत नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ शकत नाही. या बकरी ईदच्या दरम्यान जे अहमदी मुस्लिम आहेत ते अहमदी मुस्लिम कुर्बानी देऊ शकत नाहीत. मटण ही समाजाची गरज आहे का? पैगंबर साहेबांनी ज्या गोष्टी केल्या त्या कशासाठी केल्या? त्या काळामध्ये एका सिलेक्टेड एका लोकसंख्येच्या अनुसार ते जे काही नियम लागू केले, जे काही नियम मांडले ते आज आपण गाढवाप्रमाणे फॉलो करतोय. या बोरक्या, हिजाब वगैरे ह्या परिधान केल्याने कुठलीही महिला सुरक्षित राहत नाही. कुराणामध्ये तसं कुठेही काही लिहिलेलं मला दिसलं नाही. कुराणाला तुम्ही कसं काय कालबाह्य म्हणू शकता? अरे बाबा, आधी त्याच्यासाठी कुराण तरी वाच. धार्मिकतेची खरी व्याख्या ही केवळ परंपरा जपणं नव्हे तर समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेणं अशी असते. इस्लाममधील जकात म्हणजे गरिबांसाठी दिली जाणारी मदत. ती जर शिक्षणासाठी वापरली गेली तर एका पिढीचा उद्धार होऊ शकतो हा विचार मांडणारे, तसेच प्राण्यांची कुर्बानी न देता गरजूंना आर्थिक मदत देण्याचं आवाहन करणारे ते मुस्लिम समाजाचे सुधारक, सर्पमित्र आणि मराठी मातीवर अभिमानाने उभा असलेला शिवरायांचा मावळा ज्यांना आपण म्हणू शकतो ते पैगंबर शेख. पैगंबर शेख हे मुस्लिम समाजातील असे धाडसी व्यक्तिमत्व आहे जे हिजाब आणि बुरखा यासारख्या पारंपरिक गोष्टीवर उघडपणे प्रश्न उपस्थित करतात. धार्मिकता आणि मानवतेचा एक नवा दृष्टिकोन देणाऱ्या पैगंबर शेख यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. आज आपण त्यांच्या वेगळ्या आणि प्रगत थेट विचारसरणीचा मागोवा घेणार आहोत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन नेता या यूट्यूब चॅनलच्या या पहिल्या पॉडकास्टमध्ये. सर, मी बऱ्याच जणांना पाहिलंय म्हणजे की जे मुस्लिम असतानाही हिंदी भाषेत बोलतात, पण तुम्ही मुस्लिम असतानाही मुस्लिम व्यक्तीसोबतही मराठी भाषेत बोलतात. मग हे म्हणजे फक्त तुम्ही कम्युनिकेशनसाठी तसं की घरातही तुमचं असंच वातावरण? आमच्या घरामध्ये देखील आम्ही मराठीतच बोलतो. ॲक्च्युली काही ठिकाणी आम्ही हिंदीमध्ये बोलतो, कारण की त्या ठिकाणी समोरच्या माणसाला व्यवस्थित पद्धतीने मराठी येत नसते. त्याच्यामुळं काही ठिकाणी, कारण त्यांना मराठी ही भाषा आपली आहे हा भाव मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केला गेलेला नसल्यामुळे तशा गोष्टी घडतात. मात्र बहुतांश ठिकाणी माझा सख्खा भाऊ असेल, आई असेल, इव्हन माझी बायको असेल, आम्ही सगळ्यांसोबत मराठीमधूनच संवाद साधतो. आणि त्याच्या मागचे कारणं आहेत की आपण आपली भाषा ॲक्च्युली टिकवली पाहिजे, आपण आपल्या भाषेचा वापर केला पाहिजे. मराठी ही आपली भाषा आहे आणि त्याच्यामुळे आपण त्या भाषेमध्ये बोललं पाहिजे. हाच आपला त्यामागचा उद्देश आहे. जास्त याच्यामध्ये खूप असं खोलात जाण्याची पण खूप अशी काय आवश्यकता नाही आहे. आणि मराठी भाषा बोलण्याची लाज देखील बाळगली नाही पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालात की मुस्लिम असून मराठी भाषेमध्ये बोलतात, तर मराठी भाषा ही मुस्लिमांची देखील आहे, कारण मुस्लिम इथलेच आहेत ना, महाराष्ट्रातले आहेत, तर ती त्यांची भाषा देखील आहे. काही ठिकाणी असं होतं की समोरचा माणूस आता मुस्लिम आहे असं समजल्यानंतर काही जण हिंदीत स्वतःहून सुरू करतात. म्हणजे एखादा व्यक्ती असा असतो, मला काही ठिकाणी अनुभव आलेला आहे की मी एका रिअल इस्टेट ऑफिसमध्ये कामाला होतो, तर त्या ठिकाणी एक महोदय नव्यानेच जॉईन झाले होते आणि आल्यापासून ते माझ्याशी मराठीमध्ये बोलत होतो आणि मी देखील त्यांच्याशी मराठीत बोलत होतो. मग साधारण 1-2 तास झाल्यानंतर त्यांनी मला माझं नाव विचारलं. त्यांना माझं नाव माहीत नव्हतं. मग मी म्हणालो माझं नाव पैगंबर शेख, आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्याशी हिंदीमध्ये सुरू केलं आणि मी त्यांच्याशी मराठीमध्येच बोलत होतो. मग त्यानंतर आम्ही साधारण 1-2 वाजता जेवायला बसलो. मग जेवायला बसल्यानंतर तेच महोदय स्वतः मला म्हणायला लागले, का हो तुमची लोक हिंदीत का बोलतात? मी म्हणलं त्याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे. म्हणलं ऑफिसमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला माझं नाव सांगितल्यानंतर माझ्याशी हिंदीत बोला असं मी तुम्हाला म्हणालो का? नाही म्हणालो. मग लोकांचा पण एक काय म्हणतात पूर्वग्रह दूषित मानसिकता म्हणा किंवा काय, की समोरचा मुस्लिम आहे तर त्याला मराठी येत नसेल, ही देखील भावना बऱ्याच लोकांची आहे. आणि त्याच्यामुळे देखील मुस्लिम लोक मराठी बोलत नाहीत. तर त्यांना मराठी जर बोलावं असं वाटत असेल तर आपण आधी मराठीमध्ये बोललं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते देखील मराठीमध्ये बोलतील. दुसरी गोष्ट, या मराठी न स्वीकारल्यामुळे मुस्लिमांचा हा एक मोठा प्रॉब्लेम होतोय की मुस्लिम इथले वाटत नाहीत, ते उत्तर भारतीय वाटू लागलेले आहेत. इथला मुस्लिम जो आहे, तर मी त्यांना सांगतोय की तुम्ही भूमिपुत्र आहात, तुम्ही महाराष्ट्रातले आहात, तुम्ही तुमची भाषा बोला, तुमची भाषा मराठी आहे, ती तुम्ही वापरली पाहिजे, व्यवहारामध्ये वापरली पाहिजे. घरामध्ये वापरत असाल तर आनंदच आहे, पण व्यवहारामध्ये देखील आणि इतर सार्वजनिक ठिकाणी देखील बोलताना तुम्ही मराठी अभिमानाने बोलली पाहिजे. एवढाच फक्त विषय आहे.
आपण जर आता म्हणजे सध्याच्या घडामोडी जर कधी पाहिल्या तर त्यावर एक नजर टाकल्यावर लक्षात येतं की हिंदू मुस्लिम वाद म्हणजे खूप जास्त प्रमाणात वाढताना दिसतोय वगैरे. पण महाराष्ट्रात इस्लामची व्याख्या नेमकं काय आहे? तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये इस्लामची अशी व्याख्या वेगवेगळी नाही आहे ॲक्च्युली. मुस्लिमांमध्येच प्रत्येक ठिकाणी इस्लामची वेगवेगळी व्याख्या आहे. हम्म, कारण की प्रत्येकाचा इस्लामकडे पाहण्याचा एक आपापला वेगवेगळा दृष्टिकोन आहे. आज जर तुम्ही इस्लाममध्ये पाहाल तर वेगवेगळे पंथ जागतिक पातळीवर देखील निर्माण झालेले आहेत. हम्म, त्यातले प्राथमिक जर आपण घ्याल, जे आपण पाहतो उघडपणे, ते शिया आहेत, सुन्नी आहेत. तर या दोन्हींचा इस्लामकडे पाहण्याचा जो परिप्रेक्ष्य आहे तो वेगवेगळा आहे. हम्म, आता सुन्नींमध्ये देखील वेगवेगळे उपपंथ निर्माण झालेले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये घ्याल किंवा भारतामध्ये घ्याल तुम्ही, एहले सुन्नत वल जमात आहे, तबलिकी आहे, एहले हदीस आहे, असे वेगवेगळे पंथ आहेत. आणि या सगळ्यांमधून जे आहे बहुतांश ठिकाणी म्हणजे म्हणण्यापेक्षा बहुतांश ठिकाणीच मानवतेचा संदेश जो आहे तो इस्लामच्या माध्यमातून दिला जातो. हम्म, आणि इस्लाम या जगामध्ये ज्यावेळी आला किंवा पैगंबर साहेबांनी ज्यावेळी इस्लामचा प्रचार अरबमध्ये जो काही सुरू केला, त्यावेळेस त्या त्या काळामध्ये तिथं ज्या काही रूढी परंपरा होत्या त्याच्या विरोधामध्ये त्यांनी लढा दिला, संघर्ष केला. आणि त्याचा आदर्श घेऊन महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिमांनी त्या पद्धतीच्या गोष्टी केल्या पाहिजेत, अशी एक अपेक्षा आहे. हम्म. आपण जर कधी तसं पाहिलं तर आता तुमचे बरेचसे उपक्रम आहे, आर्थिक कुर्बानी झालं किंवा जकात शिक्षण झालं आणि हिजाब विरोधातही तुम्ही आहात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता प्रामुख्याने समाजात लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. तर ही जी सुरुवात झाली ती सुरुवात कशी झाली? तुम्हाला इकडे कसं काय वळवावं वाटलं? तुम्ही आता तुमच्या प्रश्नामध्ये 3 मुद्दे मांडले. एक तर सगळ्यात पहिला तुम्ही हिजाब बुरख्याविषयी बोलला, दुसरा आर्थिक कुर्बानीविषयी बोलला आणि तिसरा जकातविषयी बोलला. या सगळ्यांची जी सुरुवात आहे ती आर्थिक कुर्बानीपासून झाली. अच्छा. पहिल्यांदा आपण ज्यावेळी कुराण वाचलं हम्म, त्यावेळी त्या कुराणमध्ये लिहिलेलं होतं की तुम्ही कुर्बान करत असलेल्या प्राण्याच्या मांसाचा एक तुकडाही आणि रक्ताचा एक थेंबही अल्लाहपर्यंत पोहोचत नाही. पोहोचते ती फक्त तुमची निष्ठा पोहोचते. हम्म, आणि त्याच्यानंतर आपण जर निष्ठा पोहोचत आहे ईश्वरापर्यंत, ईश्वराला या गोष्टीची गरजच नाही ॲक्च्युली, तेच त्या पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. मग तुम्ही कशासाठी या गोष्टी करताय, हा सगळ्यात पहिला प्रश्न आपण निर्माण केला त्या ठिकाणी. आणि स्वतःहून आपण पहिल्यांदा कुर्बानी अशीही या टॅगलाईन खाली हम्म, आपण जी आहे ती प्रतिकात्मक कुर्बानी सुरू केली. हम्म, कुर्बानी इज व्हॉट, की अल्लाहच्या मार्गामध्ये तुम्ही तुमची प्राणप्रिय वस्तू जी आहे हम्म, ती कुर्बान करत आहे. हम्म, मग ती कुर्बान करत असताना त्या कुर्बानीच्या माध्यमातून समाज उपयोगी देखील काहीतरी गोष्टी घडाव्यात, हा त्यामागचा प्राथमिक उद्देश आहे कुर्बानीचा. हम्म, मग आता ही जी प्राण्याची कुर्बानी तुम्ही देताय, हम्म, त्या प्राण्याच्या कुर्बानीमधून तुम्ही काय करताय की बाबा गोरगरीब जे लोक आहेत त्या गोरगरीब लोकांना तुम्ही मटण देताय. त्यात 3 हिस्से आहेत, हम्म, 3 भाग आहेत. पहिला भाग आहे तो गोरगरिबांसाठी, दुसरा भाग जो आहे तो आपले नातेवाईक असतील, आपले मित्रमंडळी असतील जवळची त्यांच्यासाठी, हम्म, आणि तिसरा भाग स्वतःसाठी आहे. हम्म, आता सद्यस्थितीमध्ये तुम्ही जे काही प्राण्याची कुर्बानी देताय आणि ज्या लोकांना तुम्ही, पहिला हिस्सा घेऊ आपण, पहिला भाग, ज्या लोकांना तुम्ही गोरगरिबांना मटण वगैरे देताय त्या गोरगरिबांना त्याची गरज आहे का? तर नाही आहे. मुस्लिम भागामध्ये जरी तुम्ही गेलात तर त्या भागामध्ये गोरगरीब ज्यांना आपण म्हणतोय ते लोक आठवड्यातून 2-3 वेळा मटण खातात. ठीक आहे. आता हा झाला पहिला विषय, पहिला भाग. दुसरा भाग आपले नातेवाईक आणि आप्तेष्ट, या गरजूंनाच तुमच्या मटणाची गरज नाही आहे तर तुमच्या आप्तेष्ट नातेवाईकांचा विषय लांब ठेवा. ठीक आहे, त्याच्यामध्येही काही गरजू असू शकतील बट त्यांनाही गरज नाही आहे. तिसरा भाग आला तुमचा स्वतःचा. तुम्ही एवढे सधन आहात की तुम्ही महिन्यातनं कितीदा मटण घेऊन खात असाल, त्याचं काही आपल्याला कोणाचा वैयक्तिक विषय आहे त्यामुळे आपल्याला त्याच्यात जायचं नाही आहे. मात्र तुम्ही सधन आहात त्यामुळे तुम्ही स्वतःही घेऊन खाऊ शकता. म्हणजे ज्या कारणासाठी कुर्बानी तुम्ही देताय, ज्या 3 भाग तुम्ही करताय त्या 3 भागांसाठी त्या गोष्टीची गरजच नाही आहे. हो. हा सगळ्यात पहिला विषय आहे. ठीक आहे. आता त्याच ठिकाणी ज्या गोरगरीब ज्यांना पहिला भाग आपण देतो, इस्लामने नेहमी सगळ्यात पहिल्यांदा विचार जर कोणाचा केला असेल तर तो गरजूंचा केला. हम्म, हे मीच नाही, जगभरातले सगळे मुस्लिम बोलतात, याच्यावर एकमत आहे. आता त्याच एकमतावर मला हे म्हणायचं आहे
की मटण ही समाजाची गरज आहे का? नाही आहे. आता त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही मटण देताय, मी उघडपणे आव्हान केलं यावर्षी तर एक सोशल सर्वे, सामाजिक जो आहे तो सर्वे तुम्ही करा आणि त्याच घरामधल्या लोकांना तुम्ही विचारा की किती जणांच्या शाळेच्या फी भरायच्या राहिल्यात. या वर्षीच्या नाही, मागील शैक्षणिक वर्षाचा 5-5 वर्षाच्या फीया भरायच्या राहिलेल्या आहेत. आणि अशी उदाहरणं मी देऊ शकतो तुम्हाला. तर त्या लोकांना किती जणांना शैक्षणिक साहित्य मिळालेलं नाही, किती जणांचं यामुळे शिक्षण सुटलेलं आहे. आणि ही परिस्थिती समाजाची असताना सामाजिक भान न ठेवता त्या ठिकाणी तुम्ही पावशर काहीतरी मटण देताय. ह्यानं त्यांची गरज पूर्ण झाली? बरं, मग गरज पूर्ण झाली नाही तर ह्या कुर्बानीचा जो काही मुख्य उद्देश आहे तो मुख्य उद्देश साध्य झालाय? नाही झालेला. मग ती कुर्बानी का देताय? मग हे सांगतायत जे अभ्यासक आहेत, जे मुफ्ती आलिम, ते म्हणतात की कुर्बानीचा मुख्य उद्देश हा आहे की अल्लाहच्या मार्गामध्ये तुम्ही रक्तही सांडवू शकता आणि तुम्ही प्राणांची आहुतीही देऊ शकता. ठीक आहे. मुळात हा विचारच माग असलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा. जगभरामध्ये हा विचार ज्यावेळी तुम्ही मांडाल त्यावेळी लोकांच्या काय प्रतिक्रिया येतील ह्या ज्याचे त्याने पाहण्याचा, म्हणजे तो पण एक सर्वेचा भाग आहे की ज्याचे त्याने पाहावं. हा विचार तुम्ही मांडावा, उघड मंचावर आणावा. आता तो खूप लिमिटेड दायऱ्यामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला कोणी बोलत नाही आहे त्या विषयावर. हा उघडपणे जगासमोर मांडा की कुर्बानी तुम्ही कशासाठी देताय आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळन की समाजाच्या लोकांच्या इंटेलेक्च्युअल वर्गाच्या ह्याच्यावर काय प्रतिक्रिया येतात. आणि हीच सगळ्यात पहिली अंधश्रद्धा आहे की आपण अल्लाहच्या मार्गामध्ये रक्त सांडवण्यासाठी तयार आहोत, जीव देण्यासाठी तयार आहोत. म्हणून आपण कुर्बानी कोणाची देतोय? प्राण्याची. रक्त कोणाचं सांडवतोय? प्राण्याचं. जीव कोणाचा जातोय? प्राण्याचा. आणि सांगताय काय की त्याचं ते एक प्रतीक आहे. तुम्ही करताय का ते? नाही करत आहे. बरं, मग मला म्हणायचं आहे काय, सध्याच्या घडीला अल्लाहच्या मार्गामध्ये जर काही सांडवायचंच आहे तर ती ज्ञानाची आणि शिक्षणाची जी गंगा आहे ती वाहू द्यात. ठीक आहे. जर अल्लाहच्या मार्गामध्ये जर काही तुम्हाला जीव द्यायचाच आहे तर हे सुधारणावादी काम करत असताना जर तुमचा जीव गेला तर मला असं वाटतं की अल्लाहच्या मार्गामध्ये जीव गेलेला त्या पद्धतीनं योग्य राहील. तर या पद्धतीनं आपण जो आहे तो विचार मांडतो आणि समाज त्याला स्वीकारतोय. समाजाला या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये दबावामध्ये येऊन म्हणा, काही जण स्वेच्छेनेही करतात, मी नाही म्हणत नाही, मोठ्या प्रमाणात करतात असंही आपण म्हणू. आपण म्हणत नाही की आपला उपक्रम काय बाबा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये स्प्रेड झाला आणि खूपच मोठी काहीतरी वैचारिक क्रांती निर्माण झाली, नाही. मात्र एक ठिणगी आपण मोठी जी आहे ती समाजामध्ये पेटवलेली आहे आणि त्याला कोणीही नाकारू शकत नाही. आजच्या घडीला समाजामध्ये विचार केला जातोय की आपण प्राण्याची कुर्बानी नक्की का देतोय, काय गरज या गोष्टीची प्राण्याची कुर्बानी देण्याची. याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिप्लोमॅसी मांडली जाते. म्हणतात की शेतकऱ्यांचा फायदा होतो. बरेच जण म्हणतात की या कुर्बानीच्या विषयावरून एवढे वैचारिक मंथन, वैचारिक रवंथ, घुसळण सुरू आहे की ते म्हणतात की या कुर्बानीच्या ह्याच्यामधून प्राण्यांची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी विक्री होते आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होतो. बरोबर, मान्य. कुठला शेतकरी तुमच्या कुर्बानीच्या समर्थनार्थ आजपर्यंत रस्त्यावर उतरलाय? दाखवा मला एक शेतकरी, दाखवा. यावर्षी एवढी कॉन्ट्रोवर्सी कुर्बानीवरून झाली, कुठलाही शेतकरी रस्त्यावर उतरला नाही. त्यांची बोकडं, त्यांचे प्राणी वर्षभर विकले जातात. हा ते या ईदच्या निमित्ताने, उलट ते मुनाफाखोर म्हणत असतो आपण, नाही का त्याला, की या ईदच्या निमित्ताने ते प्राणी दुप्पट तिप्पट रेटमध्ये विकले जातात. त्याच्यामध्ये अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणामध्ये त्या कुर्बानीच्या प्राण्यामध्ये. म्हणतात की कुर्बानीच्या प्राण्याला आधीपासूनच जन्नतमध्ये स्थान आहे. माणसाला जन्नतमध्ये स्थान नाही आहे, पण कुर्बानीच्या प्राण्याला जन्नतमध्ये स्थान आहे. दुसरा विषय हा की कुर्बानीच्या प्राण्याच्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढी तुम्हाला पुण्याई मिळेल. हे कुणी इस्लामिक स्कॉलर उघडपणे सांगत नाही की ह्या अंधश्रद्धा समाजामध्ये आहेत आणि त्या कुर्बानी देताना त्या मान्यता आहेत, त्या मानल्या जातात, बोलल्या जातात उघडपणे. हे सगळं सांगत नाहीत. त्या पलीकडे जाऊन ते कुर्बानीच्या जनावरांवर काहीतरी चंद्राचं चिन्ह असलं त्याला तो एकदम काय सेलिब्रिटीच होऊन जातो, तो सेलिब्रिटी बोकड आहे तो. अशी परिस्थिती समाजामध्ये आहे. आणि या विषयावर मला वाईट वाटतं की जे इस्लामिक अभ्यासक वगैरे म्हणतात ही समाजाची काळी बाजू, समाजात असलेली काळी बाजू, ते समोर ते आणत नाही. समाजामध्ये काय दुर्गंधी आहे, काय कचरा आहे, काय घाण आहे, त्या घाणीला अत्तर वगैरे लावून ही घाण किती सुगंधित आहे हे सांगण्याचं काम या निमित्ताने कुठल्याही इस्लामिक स्कॉलरांनी, अभ्यासकांनी करू नये. कारण की जोपर्यंत आपण ती घाण स्वीकारत नाही की ही घाण आहे तोपर्यंत ती काय साफ होणार नाहीये. आता याच्यामध्ये समर्थन करणारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत. मग त्यातले पुरोगामी विंगमधले पण लोक आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आपण संघ आणि भाजपला उघडपणे फाट्यावर मारतो. माझी भाषा थोडीशी जरा अशी आहे, ती थोडी जरा तुम्ही समजून घ्या.
मात्र आपण संघ आणि भाजपला उघडपणे फाट्यावर मारतो. मग पुरोगामी गटामधून खूप सारे लोक आपल्याला या गोष्टीला समर्थन करतात. मग त्या लोकांची तुलना मुस्लिम द्वेष्ट संघटनांशी करणं वगैरे आणि त्याने काहीतरी मुस्लिम द्वेष्ट संघटनांना खतपाणी घालणं वगैरे या पद्धतीने देखील विचार मांडले जातात. आता हेच विचार जर महात्मा फुलेंच्या वेळी, महात्मा फुलेंनी ज्यावेळी स्त्री शिक्षणाची जी ज्योत या ठिकाणी पेटवली आणि त्याचं जे आज एक रौद्रावतार जे काही आपण पाहतोय त्या शिक्षणाच्या मशालीचं, ज्यावेळेस त्यांनी सतीप्रथेच्या विरोधामध्ये जे काही उभे राहिले, विधवा केशवपनच्या विरोधामध्ये जे काही उभे राहिले, त्यावेळेस देखील असंच म्हणायला पाहिजे नव्हतं का मग, की तुम्ही काहीतरी हिंदू द्वेष्ट्यांना काहीतरी समर्थन करताय वगैरे. तर हे महात्मा फुलेंना ख्रिस्ताळलेले वगैरे म्हणायचेच ना मग लोक. मग ह्या लोकांमध्ये आणि या लोकांमध्ये काय फरक आहे हा विचार करण्याचा भाग आहे. सत्सद विवेक बुद्धीनं विचार करा की आपण कुठल्या गोष्टीला विरोध करतोय, कुठल्या सामाजिक सुधारणेला आपण नकार देतोय. प्राण्याची कुर्बानी देणं हे काय अनिवार्य भाग नाहीये, ठीक आहे. आणि प्राण्याच्या कुर्बानीनं कुठलाही अल्लाह ईश्वर खुश होत नाही. प्राण्याची कुर्बानी या काळामध्ये स्पष्टपणे कालबाह्य आहे. आपण काय करतोय, ज्या गोष्टी समाजासाठी गरजेच्या आहेत त्या गोष्टी करत नाही. समाजाला तुमच्या मटणाची गरज नाहीये. तो एक काळ होता ज्या काळामध्ये ज्याच्याकडे प्राणी आहेत त्या लोकांना श्रीमंत समजलं आहे. त्या काळाचा त्या काळाचा एक थोडासा आकलन घ्या, त्या काळाला समजून घ्या. त्या काळामध्ये चलन देखील अस्तित्वात नव्हतं. त्या काळामधून या प्रथा आलेल्या आहेत. वस्तू विनिमय पद्धत देखील नंतर आलेली आहे. सामाजिक जर अभ्यास आपण थोडासा केला मानवी संस्कृतीचा, तर त्या काळामध्ये वस्तू विनिमय पद्धत देखील नंतर आली की माणूस एक वस्तू द्यायचा आणि दुसरी वस्तू घ्यायचा. त्याच्यानंतर चलन आलं. आणि चलन आल्यानंतर मग माणूस पैसे देऊ लागला, चलन देऊ लागला आणि एखादी वस्तू घेऊ लागला. आजच्या परिस्थितीमध्ये लोकांना या गोष्टी सहज आहेत, सहज. मात्र शिक्षण सहज नाहीये. आज समाजामध्ये गरज कशाची आहे, ती शिक्षणाची गरज आहे. आणि शिक्षण जर माणसाला देण्यासाठी तुम्ही काही करत नसाल, जी माणसाची खरी गरज आहे, आणि त्याच्यासाठी जर तुमची संपत्ती तुम्ही कुर्बान करत नसाल, तर मला असं वाटतं की तुम्ही समाजाची, इस्लामची आणि अल्लाहची देखील फसवणूक करत आहात. यापुढे जाऊन जकात शिक्षणासाठी उपक्रमाविषयी बोलतो. जकात शिक्षणासाठी उपक्रम आपण राबवतो. त्या उपक्रमाच्या माध्यमातून जे आहे वर्षभरामध्ये मुस्लिम समाज हा तुमच्याकडे राहिलेली जी रक्कम आहे ती 7.5 तोळे चांदी याच्यापेक्षा जर जास्त काही असेल तर त्या रकमेवर 2.5% जकात लागतो. ठीक आहे. 52 तोळे चांदी आहे ती रक्कम. ते रक्कम मे बी थोडीफार चेंज असू शकते, मात्र 2.5% जकात हा काढला जातो. ठीक आहे, एका सम अमाऊंटच्या वरती. मग त्या 2.5% जकातचा जो आहे त्याचा विनियोग देखील कसा होतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. साधारण भारतभरामध्ये 7,500 कोटी जकातची रक्कम जमा होते भारतभरामध्ये. आज जो समाज मुस्लिम समाजाचा, आता आपलं फायनान्शियल इयर जे आहे ते 31 मार्च आहे. मुस्लिम समाजाचं जकातचं फायनान्शियल इयर हे रमजान महिना आहे. रमजान महिन्यामध्ये मी स्वतः सुद्धा रमजान महिन्यामध्ये जकात देतो. ती माझी धार्मिक भावना आहे, मी त्याचा हे करतो. आणि कोणाचं कोणी अडवलेलं नाहीये त्या गोष्टीसाठी, कोणीच काही बोलत नाही. काढा तुम्ही, देतात जकात. मुस्लिम समाज 2दा टॅक्स भरतो, एक जकातमध्ये पण टॅक्स भरतो आणि फायनान्शियल इयरला देखील टॅक्स भरतो, 2 वेळा टॅक्स भरतो. मग आता हे जकात शिक्षणासाठीच्या माध्यमातून आपण 2.5% जे आहे ते देतो. हे जकात तुम्ही जे सांगतात की हा जो टॅक्स आहे, हा टॅक्स नेमकं कुठे भरला जातो? आता त्याच्यामुळे तेच तर पुढे सांगतोय तुम्हाला की हा जो काही ही जी काही रक्कम आहे ही रक्कम समाजाच्या उन्नतीसाठी वापरायची आहे. ठीक आहे. आता समाजाच्या उन्नतीसाठी वापरायची म्हणजे काय, की समाजाला फक्त धार्मिक शिक्षण द्यायचं ही समाजाची उन्नती आहे का? नाही. ह्यातला बहुतांश पैसा हा मदरसा आणि मशिदींमध्ये जातो आणि तो जातो मौलानांच्या खिशामध्ये, ज्याचा हिशोब देखील दिला जात नाही. आणि कित्येक मशिदींमध्ये त्याच्यावरून वादविवाद आहेत. आता आपण तो जो पैसा आहे तो शिक्षणासाठी खर्च केला, त्याच्यातून कितीतरी वकिलीचं शिक्षण घेणारे असेल, MPSC UPSC स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार असेल, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचा असेल, मेडिकलचं शिक्षण करणार असेल, त्यांना आपण मदत केली त्या माध्यमातून. मग हे जे काम आहे हे धार्मिक काम नाही का? धार्मिक शिक्षण घेणं फक्त धार्मिक काम नाहीये. तुम्ही जे काही जागतिक पातळीचं जे जागतिक शिक्षण आहे ते घेणं देखील खूप जास्त महत्त्वाचं आहे. आज 7,500 कोटी जकात काढणारा समाज, त्या समाजाची अवस्था आपण पहा. सगळ्यात जास्त शिक्षणाचा दर कमी त्या समाजामध्ये. मग ज्या लोकांच्या हातामध्ये समाजाची डोर आपण दिलेली आहे, समाजाची पालखी, ज्या पालखीचे भोई जे आहेत,
ते काय करतात समाजासाठी, हा प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे. मतलब प्रश्न कोणाला विचारतात? पैगंबर शेखला. मग त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. ती हिंमत नाही ह्यांच्यावर. ह्यांच्या पार्श्वभागावर लात मारून हाकलून देतील मशिदीतून बाहेर जर हिशोब फक्त विचारायला गेलं तर. मग इथे का विचारलं जातं? पैगंबर शेख हा मौलाना नाही, मुफ्ती नाही, आलिम नाही, इमाम नाही, तरी सुद्धा याला या पद्धतीनं सपोर्ट मिळतो. तो सपोर्ट पैगंबर शेखला मिळत नाही, पारदर्शकतेला सपोर्ट मिळतो. रोज आपण हिशोब टाकतोय लोकांचा, कोणाचे किती पैसे येतात, कुठं खर्च होतात, या पारदर्शकतेला रिस्पॉन्स आहे. तो फक्त उपक्रमाला रिस्पॉन्स नाही. लोकांचा अविश्वास आहे. ज्या ठिकाणी ते पैसे देतात ते पैसे जातात कुठं हे लोकांना समजत नाहीये. त्याच्यामुळे लोक आपल्याकडे येतात ना. आपले पैसे कुठं जातात हे उघड असतं सगळीकडं. तिसरा विषय आता बुरखा आणि हिजाबचा विषय जो तुम्ही मांडलात, तो ज्या काळामध्ये अरबमध्ये बुरखा म्हणा, हिजाब म्हणा, हे बुरखा आणि हिजाब हे शब्द कुराणामध्ये कुठेही नाही आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, हे नंतर आलेले जे काही आहेत प्रत्येक ठिकाणी देशवाईज त्याचे बुरख्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. हा, म्हणजे नेमकं काय असतं हे? बुरखा झालं, नकाब झालं, अजून हिजाब झालं, याचा फरक काय असतो? आता बुरखा म्हणजे काय की बुरखा तुम्ही पूर्ण परिधान करता. आता बुरख्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. काही महिला हे तोंड उघडं ठेवतात. नकाबमध्ये तोंड उघडं ठेवत नाहीत. नकाबमध्ये तुमचं फेस जे आहे ते कवरिंग असतं. त्यात पण आता काही महिला टाळू पण झाकून घ्यायला लागल्यात. आता काही जण हँड ग्लोव्ज पण घालायला लागलेत. म्हणजे असे बरेच वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये झालेत. आता हिजाबमध्ये फक्त हिजाबवरचं कवरिंग असतं, फेस कवरिंग असतं. त्याच्यामध्ये पूर्ण शरीरावर तो कापड जो आहे तो एक्स्ट्राचा नसतो. असे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आणि त्याचा कलर काळाच का बरं असतो? आता बदल व्हायला लागलाय. काही ठिकाणी पिंक घालतात, ब्लू घालतात. बदल व्हायला लागलाय की महिला काही ठिकाणी आक्षेप घ्यायला सुरुवात झाली. मीच का बाबा काळे घालू? तुम्ही वेगवेगळ्या कलरचे, तुम्ही पेन्सिल कटच्या पॅन्टी घालता, तुम्ही टी शर्ट घालता, एकदम केस वगैरे अशी रंगवता अर्धी, आणि मागं बायको मात्र काळ्या बुरख्यातली बसवता. तर हा एक एकाच गाडीवर मुस्लिम पुरुष आणि महिलांमधली सामाजिक दरी आहे. ठीक आहे की मुस्लिम पुरुष तर पाहिजे त्या पद्धतीनं राहतोय, मात्र महिलेला त्या पद्धतीनं राहू देत नाही. पाहिजे त्या पद्धतीनं म्हणजे आपण काहीतरी काय म्हणतात त्याला, हे त्या पद्धतीनं नेतात की तिला पाहिजे ना हवं तसं राहू द्यायचं, म्हणजे ती महिला हातातून गेली, ताब्यातून गेली, इथपर्यंत नेतात महिला. म्हणजे त्या वैचारिक दिवाळखोरीची देखील कीव येते. कुराणामध्ये पहिल्यांदा पडद्याची, बरं का, पडद्याची आयत म्हणा किंवा स्वतःला लपवण्याची आयत कधी आली ह्याचा अभ्यास केला पाहिजे. कुराणमध्ये ज्या ज्या काही आयत आहेत त्या प्रत्येक आयातला कारण आहे, प्रत्येक आयातला, आणि ती तत्कालीन कारण आहेत. ती काय लॉंग टर्म म्हणतो का आपण की पूर्णपणे त्रिकालाबाधित काहीतरी त्याची कारणं नाही, ती तत्कालीन कारणं आहेत. ज्यावेळी पहिल्यांदा अंगावर चादर घेण्याची आयत आली, ती आयत पैगंबर साहेबांच्या पत्नींविषयी आलेली की हे नबी तुमच्या पत्नींना सांगा की तुमच्या अंगावर अशा पद्धतीची चादर घ्या, अशा पद्धतीचं वस्त्र घ्या, जेणेकरून तुमचे विरोधक त्यांना ओळखणार नाहीत आणि त्यांना त्रास देणार नाही. अच्छा, म्हणजे ते संरक्षणासाठी होतं. बरं, ते का होतं? पैगंबर साहेबांनी ज्यावेळेस एकेश्वरवादाचा प्रसार केला की ईश्वर एक आहे, त्याच्याशिवाय कोणीही पूजण्याच्या लायक नाही, म्हणजे जे काही ते कर्मकांड वगैरे करत होते त्याच्या विरोधामध्ये त्यांनी बंड केलं अरबमध्ये. आणि त्यावेळी त्यांचे जे काही विरोधक होते ते विरोधक त्यांच्या पत्नी काही खाजगी काम करायला गेले की त्यांना त्रास द्यायचे. मग त्याच्या संदर्भामध्ये ती आयत आलेली. दुसऱ्या आयातीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा कुठल्या पुरुषासमोर यायचं, कुठल्या पुरुषासमोर नाही यायचं वगैरे, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मात्र त्या तत्कालीन परिस्थितीला अनुरूप अशा गोष्टी आहेत, त्याचा या काळाशी काहीही संबंध नाही. बरं, त्याच्यामध्ये बुरखा होता का? नव्हता. मग आत्ताच्या काळामध्ये तुम्ही सगळ्या महिलांना बुरखा वगैरे घालायला सांगताय, याच्या मागचं कारण काय आहे? बरं, बुरखा तर घालायला सांगताच तुम्ही, त्या पलीकडे आवाजचा देखील पडदा आणलाय आता यांनी की एखाद्या घरामध्ये जर तुम्ही गेलात आणि एखादा पुरुष जर त्या ठिकाणी आला तर महिलेने आवाज देखील काढायचा नाही. विचार करा, तुम्ही एखाद्या घरामध्ये आहात, ठीक आहे, आणि त्या ठिकाणी एखादा पुरुष आला, तुम्ही लगेच आतमध्ये जाता, पडदा बिडदा लावून घेता, तुमचा आवाजही काढायचा नाही तुम्ही, म्हणजे त्याला म्हणतात आवाजचा पडदा. आणि हे रूढ होतं, या आत्ता रूढ होतंय ते हळूहळू. म्हणजे तुमचं अस्तित्व आम्ही नाकारतोय, पुरुष म्हणून आम्ही स्त्रियांचं अस्तित्व नाकारतोय. एवढे मूर्ख आहोत आम्ही, ठीक आहे, की महिलेचा तोंड बघितलं की आम्हाला त्रास आहे, महिलेचा आवाज ऐकला तरी आम्हाला त्रास आहे.
आणि या पद्धतीचे लोक इस्लामिक स्कॉलर म्हणून हिंडतात समाजामध्ये. हा सगळ्यात मोठा वैचारिक दिवाळखोरपणा आमच्या समाजाचा आहे आणि याची आम्हाला लाज वाटते मनापासून, आणि ते बोललं पण पाहिजे की अशा पद्धतीची परिस्थिती आहे समाजामध्ये. आणि ज्याला काय म्हणतात की मग म्हणजे चुकीचं समजू नका, मग म्हणतात की नागडं फिरवा महिलांना, असं बोलतात. म्हणजे मूर्खपणाची. आणि चांगले हे म्हणाल की काहीतरी अभ्यासू वगैरे नसलेले लोक बोलतात. सुशिक्षित लोक, चांगले चांगले मौलाना, इमाम, मुफ्ती यांच्या प्रतिक्रिया त्या पद्धतीच्या आहेत. आता मला एक सांगा, माझा हा सरळ सरळ प्रश्न आहे की ज्या महिला बुरखा घालत नाही अशा किती महिला अंग प्रदर्शन करतात? मी वारजेसारख्या भागामध्ये राहतो. माझ्या एकूण परिसराची लोकसंख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे. मतदान सांगतोय मी, लोकसंख्या तर जास्त आहे. माझ्या दिवसभराच्या डे टू डे रुटीनमध्ये मला एकही महिला अंग प्रदर्शन करताना दिसत नाही. मग या महिला तुम्हाला दिसतात कुठं? सोशल मीडियावर. सिलेक्टेड महिला. त्या महिलांची उदाहरणं तुम्ही या महिलांना लागू करणार. तुम्ही महिलांना अंग प्रदर्शन करायला आवडत नाही. खूप खूप तुरळक 0.01% महिला अशा असतात ज्या अंग प्रदर्शन करतात. ज्या महिला बुरखा घालत नाहीत मग तरीही त्यांना अंग प्रदर्शन करायला आवडत नाही. मग कुठल्या महिलांचं उदाहरणं तुम्ही देताय? ज्याला सामाजिक स्थानच नाही आहे समाजामध्ये, त्या गोष्टीची उदाहरणं देऊन तुम्ही बुरख्याचं समर्थन करता कसं काय? बरं, या पलीकडे जाऊन हा बुरखा 20-30 वर्षापूर्वी होता का? नव्हता. ज्यांच्या घरात ज्यांच्या आया बुरखा घालत नाहीत, आई, त्यांच्या बायका बुरखा घालतायत. मग हा बुरखा आला कुठून बुवा? म्हणजे तुमची आई मुसलमान नव्हती का? का तुमची आजी मुसलमान नव्हती? मग आताच मुस्लिम एक्स्ट्राचे मुस्लिम झालेत का मग ते? बरं, तोंड बघितल्यानंतर काय प्रॉब्लेम झाला? इतर धर्मीयांची तोंड तर महिलांची तोंड तुम्ही पाहताय, मात्र मुस्लिम महिलांची तोंड बघितली की तुम्हाला त्रास होतो. हा वैचारिक दिवाळखोरपणा आहे. याच्यावर काम केलं पाहिजे. एवढा प्रॉब्लेम आहे प्रचंड. म्हणजे विषय काय, हे द्वेषाचे विषय नाहीयेत, हे सुधारण्याचे विषय आहेत. आणि ही जी लोक म्हणतात का की तुमचे विषय घेऊन हिंदुत्ववादी संघटना वगैरे त्याचं भांडवल करतात, तुम्हाला अधिकार पण नाहीये. तुमच्यात जेवढा दम नाही त्यापेक्षा जास्त आम्ही हिंदुत्ववादी संघटनांना भिडतो. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही उभे पण राहत नाही, पळून जाता, त्या ठिकाणी आम्ही उभे राहतो. तुमची आम्हाला बोलण्याची तुमची पात्रता नाहीये. हे सुधारण्याचे विषय आहेत, मुस्लिम अंतर्गत सुधारण्याचे विषय आहेत आणि त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे. मध्ये एक मुलगी होती फुलंब्रीची, ती मुलगी पोलीस झाली आणि तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला बुरख्यामधला, आणि तिने गळ्यामध्ये हार घातलेला होता. त्याच्यानंतर मग मी त्या एका अकॅडमीमध्ये तिने शिक्षण घेतलेलं, त्या अकॅडमीचा नंबर मी यूट्यूबवरून काढला आणि त्यांना फोन केला. म्हणले ही मुलगी आहे, ही मुलगी तुमच्या अकॅडमीमध्ये शिकली का? म्हणले हो. म्हणलं ह्या मुलीने ट्रेनिंग बुरख्यामधून घेतली का? माझा हा पहिला प्रश्न होता. म्हणलं नाही. म्हणलं हिने परीक्षा बुरखा घालून दिली का? म्हणलं नाही. मग आता महाराष्ट्र पोलीसमध्ये तिची नियुक्ती झाल्यानंतर बुरख्यामधून तिचा व्हिडिओ का आला? हा माझा प्रश्न होता. मग ते म्हणले सर, ती मुलगी रोज बुरखा घालून यायची आणि बुरखा घालून आल्यानंतर आमच्या तिथं ट्रेनिंग घ्यायच्या आधी ती बुरखा काढायची आणि मग ट्रेनिंग घ्यायची आणि जाताना परत बुरखा घालायची. हे खूप मुसलमानांना आवडेल. हे देखो देखो कैसी दीनी लड़की है, आ रही इधर बुरखा पहन के, बुरखा निकाल के कर रही, कौतुक करतात. आता ती पोलीस दलामध्ये रुजू झाली. आता रोज जाताना घरातून पोलीस स्टेशनपर्यंत तिने बुरखा घालून जायचं का? आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिने बुरखा काढायचा का? बरं, इथपर्यंत एखादं पोलीस स्टेशन जर समर्थन करत असेल तर मान्य. आता पोलिसांचं काम कसं असतं हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. एखाद्या घटनास्थळावर आरोपीच्या ठिकाणी जायचं असेल तर त्यांना व्हिजिट द्यावी लागते. आता मग परत जाताना बुरखा घालून जायचा का? मग कुठेतरी ते थांबवलं पाहिजे का नाही थांबवलं पाहिजे, हा प्रश्न आहे. मग हा एक विषय झाला. आता ती मुलगी काय करेन तो तिचा प्रश्न आहे. माझा हा व्हिडिओ अल्लाहच्या कृपेने तिच्यापर्यंत पोहोचला, चांगली गोष्ट आहे. त्या पलीकडे जाऊन आता मध्ये एक पहिली IPS वगैरे एका मुलीचा काहीतरी फोटो व्हायरल झाले. पहिली मुस्लिम IPS. मी काय अभिनंदन वगैरे केलं नाही. IPS झाला, कौतुक आहे मला. आणि मी काय खूप मोठा माणूस नाही आहे. मी एक सर्वसाधारण सामान्य बुद्धीने विचार करणारा माणूस आहे. तुम्ही IPSची परीक्षा हिजाब घालून दिली का? नाही दिली. तुम्ही इंटरव्ह्यू हिजाब घालून दिला का? नाही दिला. मग आता तुम्हाला हिजाब घालून तुमचे फोटो का काढावे टाकावे वाटतात?
IPS झालेली मुलगी देखील या गोष्टी नाकारू शकत नाही, ही समाजासाठी चांगली गोष्ट आहे का? मग या सगळ्या गोष्टींवर समाजाने सत्सद विवेकबुद्धीने विचार केला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे. तुम्ही म्हणता ना आम्ही जबरदस्ती करत नाही महिलांना बुरखा घालण्यासाठी, मग मशिदीतून अनाऊन्स करा की महिलांना काय परिधान करायचं आहे ते महिलांनी परिधान करावं. महिलांनी बुरखा परिधान केला तरी आम्हाला काही आक्षेप नाही, आणि नाही परिधान केला तरीही आम्ही त्यांचं कॅरेक्टर ॲनालिसिस करणार नाही. या पद्धतीनं तुम्ही अनाऊन्समेंट करत जावं मशिदीमध्ये. बुरखा न घालणारे महिलांच्या विषयी मग चारित्र्य त्यांचं जे काही पडताळणी करत बसायची, आणि म्हणून बहुतांश महिला ह्या बुरखा वगैरे घालतात. त्यांना काही खूप साऱ्या महिलांना त्या गोष्टी आवडतात अशातला भाग नाही. पण विदाऊट बुरखा जर महिला मुस्लिम समाजामध्ये जर फिरणारी किंवा वावरणारी, मी तो फिरणारी हा शब्द मागे घेतो कारण मला तसल्या पद्धतीचे शब्द अजिबात वापरायची इच्छा नाही. वावरणारी म्हणा, सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, त्यांच्या बाबतीत या पद्धतीनं बॅकबिचिंग केली जाते आणि हे चुकीचं आहे. आता ह्यांना मुस्लिम महिलांचा त्रास असतो. मध्ये तर लिटरली एका मशिदीमधला फोटो व्हायरल झाला. आमच्याच तिथली एक मशीद होती. त्या मशिदीमध्ये इफ्तारचा कार्यक्रम होता, आणि त्या इफ्तारच्या कार्यक्रमामध्ये एका माजी आमदाराची मुलगी, लोकप्रतिनिधी आहेत, त्या इफ्तारच्या कार्यक्रमामध्ये येऊन बसल्या. त्या नॉन मुस्लिम होत्या, पण तिथल्या मशिदीतल्या एकाही मौलानाला, ट्रस्टीला वाटलं नाही की आपण पण आपल्या बायकोला आणून बसवावं इथे. म्हणजे समजू शकता तुम्ही की किती मोठा मेजर प्रॉब्लेम समाजामध्ये आहे. महिलांना मशिदीमध्ये प्रवेश नाहीये, धार्मिक स्थळामध्ये, बरं का. पण ते तर सहसा असंच सांगितलं जातं, म्हणजे मी जेवढं ऐकलेलं आहे त्यावर ना, की मशिदीमध्ये फक्त लहान एक 5-7 वर्षापर्यंत किंवा 12 वर्षापर्यंतच मुली येतात. त्यानंतर त्यांना जेव्हा पिरियड्स वगैरे यायला लागतात तेव्हा ते येऊ शकत नाही. हे आमच्या कुराणमध्ये दिलेलं आहे. कुठं दिलेलं आहे कुराणमध्ये? हा, तर त्या संदर्भातच विचारते मी तुम्हाला की हे कुराणमध्ये आहे का असं? तुमच्या या सगळ्या मशिदी काबा गृहाच्या समोर फेल आहेत. ठीक आहे. सर्वोच्च स्थळ काय आहे मुस्लिमांमध्ये? काबा गृह, जे अरबमध्ये आहे. ज्या काबा गृहाच्या समोर जगभरातले मुस्लिम पुरुष आणि महिला एकत्र नमाज पठण करतात. कुठल्या आधारावर तुम्ही सांगताय हे? त्या काबा गृहामध्ये मुस्लिम पुरुष आणि स्त्रिया देखील जातात. कुठल्या आधारावर सांगताय हे तुम्ही? ह्याला कुठलाही आधार नाहीये. हे कुठून आलं? हा रोग कुठून आला? हा रोग आला हिंदू धर्मातल्या मागच्या पिढीतून, ज्या काळामध्ये स्त्रियांना मंदिरांमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. तो रोग मुस्लिमांमध्ये आला आणि मुस्लिमांनी तो जोपासला, त्याचा कॅन्सर करून घेतला लिटरली. पण तो काही जाईना. लाज वाटते हे पण सांगताना की भारतामध्ये मशीद हे असं एकमेव स्थळ असेल. आता ते म्हणतील हिंदूंच्या मंदिरांमध्ये पण जाण्यासाठी मज्जाव केला जातो, पण ती काही सिलेक्टेड मंदिर आहेत. सिलेक्टेड मंदिर. तुम्ही सगळ्या मंदिरांविषयी असं बोलू शकत नाही. मला त्यांचं कौतुकही नाही करायचं आणि पाठराखणही नाही हे टीकाही नाही करायची त्या विषयावर. ज्या मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळत नाही त्या मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे. जर मी मशिदींविषयी आग्रही आहे तर मी मंदिरांविषयी देखील आग्रही आहे. मात्र मशिदींमध्ये तर सार्वत्रिक दृष्ट्याच प्रवेश नाही ना. म्हणजे मी देखील काल परवा नमाजसाठी गेलो, मला देखील लाज वाटली पाहिजे त्या नमाजला जाताना की तिथे महिलांना एंट्रीच नाहीये. आणि इतर धार्मिक स्थळांवर तर महिला जनरली वावरू शकतात. आता हे म्हणतात की महिला 5 टाइम मशिदीमध्ये कसे काय येतील बुवा? ज्यांना यायचं ते येतील, ज्यांना नाही यायचं तर नाही येतील. तुम्ही चालू तरी करा आधी. दर्ग्यामध्ये महिला जातात ना. अजमेर सारख्या दर्ग्यावर 24/7 महिला ये जा करतात. 24/7 कोणाला काही प्रॉब्लेम नसतो. तुम्ही खेडशिवापूरच्या दर्ग्याला जा, 24/7 महिला येतात, मुस्लिम महिला असतात. तुम्ही मशिदीमध्ये असं वातावरण निर्माण करू शकला नाहीत, हे भारतातल्या मुसलमानांचं फेल्युअर आहे. आणि भारतीय इस्लामच्या अंतरंगाचं हे फेल्युअर आहे की आपण त्या पद्धतीचं वातावरण निर्माण करू शकलो नाही. आज आपण मशिदींमध्ये जातोय आणि मशिदींमध्ये आपण आपल्या बायकोला घेऊन जाऊ शकत नाही. याच्या एवढी लाजिरवाणी गोष्ट काय असेल? आणि तुम्ही म्हणताय स्त्री पुरुष समानता, स्त्रियांना इस्लामने स्त्रियांना अधिकार दिले. काय अधिकार दिले? तुम्ही महिलांना मशिदीमध्ये प्रवेश द्या आणि कुठल्या अधिकारांविषयी बोलताय तुम्ही? आधी महिलांना मशिदीमध्ये प्रवेश द्या, महिलांना तिथे नमाज पठण करू द्या, वैचारिक त्यांची जी काही आहे ती घुसळण होऊ द्या, आणि त्याच्यानंतर स्त्री पुरुष समानता आणि महिला स्वातंत्र्यावर बोला. आता तुम्ही जे काही मुद्दे आहेत तुमचे, हिजाबला विरोध करणं असो किंवा आर्थिक कुर्बानी द्या वगैरे, या सगळ्या गोष्टी,
ह्याची सुरुवात कशी झाली? आणि म्हणजे मला विचारायला हे आवडेल, की जेव्हा तुम्ही हे घरात सांगत होते, घरापासून तुम्ही हा बदल घडवून आणलेला आहे, तेव्हाच्या रिॲक्शन कशा होत्या? ॲक्च्युली काय आहे, की माझ्या आईला आत्ता देखील माझी आई बऱ्याचदा मला म्हणत असते, हं, की लोकांना राग येईल असं काही लिहित नको जाऊ. हं, माझ्या आईला मग मी म्हणतो, "तू बुरखा घालशील का?" हं, माझ्या आईने कधीही बुरखा घातलेला नाही आहे. आमच्या घरातले संस्कार तसले कधीही नव्हते. ना आम्ही त्या संस्कारामध्ये कधी वाढलो. ना इथला खूप सारा मेजॉरिटी मुस्लिम त्या संस्कारामध्ये वाढला. ह्याची सुरुवात मी मगाशीच सांगितली, की आर्थिक कुर्बानीपासून झाली. आपण कुराण वाचायला घेतलं आणि कुराण वाचल्यानंतर आपल्याला कळालं, की बाबा हं, त्याच्यातून आपण सुरुवात केली. हिजाब आणि बुरख्याच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा माझी हीच भूमिका होती, की हा महिलांचा प्रश्न आहे. महिला ठरवतील महिलेला काय घालायचं. हं, तोहीपर्यंत मी माझ्या बायकोला कधीही कन्व्हिन्स केलं नाही, की तुला काय घालायचं तो तो घाल. हं, माझी बायको जोडवे देखील घालत नाही. हं, माझी बायको पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जोडवे घालायची. माझ्या बायकोचे 4थ्या-5व्या दिवसापासून जोडवे बंद आहेत. मी 2 दिवस हातामध्ये माझ्या जोडवे घातले होते आणि त्याच्यानंतर मला माझ्या हातामध्ये पण ते जोडवे घातलेले मला चालत नाहीत. म्हणलं तू पायात तरी कशाला घालते. हां, हां. माझी बायको जोडवे घालत नाही. लोकांना सिम्बॉल दाखवायला खूप आवडतात, की पायामध्ये जोडवे असले की बाईचं लग्न झालंय बुवा. हं, माझ्या बायकोच्या पायामध्ये कधीही जोडवे नसतात आणि तुम्ही माझ्या बायकोला जर बघितलं तर तुम्हाला कधीही असं वाटणार नाही की बाबा कुठली काहीतरी प्रतीकं तिच्या अंगावर तुम्हाला दिसतील, जे ट्रॅडिशनली सांगितले जातात. हं, तर पहिल्यांदा बुरख्याच्या बाबतीमध्ये प्रखरपणे आपण विरोध कधी केला, त्याच्यामागचं पहिलं कारण एक होतं, ज्यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार आलं हं, आणि ते तालिबानचं सरकार आलं 2022 साली आणि त्यावेळी त्या ठिकाणी बुरखा परिधान केला नाही म्हणून एका महिलेची गोळे घालून हत्या केली. हो, आणि त्यावेळी मी घरामध्ये असाच बसलेलो होतो आणि मी तुम्हाला सांगितलं ना, की एखादी गोष्ट घडली समजा, तर माझ्या बायकोला मी ती गोष्ट पहिली सांगत असतो, या या अशा अशा गोष्ट घडली बुवा. मग मी तिला सांगितलं, की अफगाणिस्तानमध्ये अशी महिलेला जी आहे ती गोळ्या घालून मारलं, बुरखा घातला नव्हता म्हणून. आणि तू आजपासून प्लीज बुरखा बंद कर म्हणालो. कारण आपण आता वैयक्तिक पातळीवर या गोष्टीचा निषेध करू. आणि त्या दिवसापासून माझ्या घरातला बुरखा बंद झाला. घडलं कुठं? अफगाणिस्तानमध्ये. आणि मग इथून आपण बुरखा बंद केला. हं, याच्यामध्ये कुठलाही बेबनाव नाही, काही नाही. जे घडलं ते सांगितलं. हं, त्याच्यानंतर देखील आपण ह्या गोष्टी कधीही कुठे सांगितल्या नव्हत्या. वैयक्तिक पातळीवर या गोष्टी होत्या. हं, मध्ये हिजाबचं आंदोलन चाललं होतं. कर्नाटकचा विषय झाला आणि कर्नाटकचा विषय झाल्यानंतर ती जी मुलगी आहे त्या मुलीने काहीतरी अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या, ते तुम्हाला माहितीच असेल. आणि त्यानंतर तुम्हाला हिजाब घालायचा राईट आहे. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. तुम्ही घालू शकता. हं, त्याच्या संदर्भात आंदोलनही करा. त्यालाही काही आक्षेप नाही आहे. मात्र बीडमध्ये एक बॅनर लागला, हं, पेहले हिजाब फिर किताब. म्हणजे तुम्ही हिजाब घातला नाही तर तुम्हाला आम्ही शिकू देणार नाही. आणि आपण त्यावेळेसपासून उघडपणे या गोष्टीला फाट्यावर मारायला सुरुवात केली. हं, उघड भिडस्त झाली. तिथून युद्धच सुरू झालं असं समजा मग त्या हिजाब आणि बुरख्याच्या विरोधामध्ये. हं, आणि त्यानंतर आपण हे गुलामीचं प्रतीक आहे हे उघडपणे बोलायला लागलो. हे बंद झालं पाहिजे आणि ह्या पद्धतीनं आपण बोलायला लागलो. मग बरेच जण मला म्हणाले, की तुम्ही ज्यांना घालायचं त्यांना घालू द्या. मग हे बॅनर लावताना आधी तुम्ही विचार करायला पाहिजे नव्हता. हो, शिव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी विचारधाराच्या महाराष्ट्रामध्ये असले फालतू बॅनर आम्ही खपवून घेणार नाही. या पद्धतीची भूमिका आम्ही मांडली आणि प्रखर विरोध त्या दिवसापासून आम्ही प्रखर विरोध सुरू केला बुरख्याचा आणि हिजाबचा. आणि या लेवलपर्यंत देखील आम्ही त्याच्यामध्ये थोडा देखील इंचभर देखील मागं हटलो नाही. बऱ्याच महिलांचे बुरखे आम्ही बंद केले. बंद केलं म्हणजे आमचा काहीतरी विजय झाला अशातला काही भाग नाही आहे. हं, ते त्यांच्या लेवलवर प्रबोधनाने बंद झाले. हं, आणि ते प्रबोधनाने बंद होत असताना याच्यामध्ये देखील आम्ही मानसिकतेवर खूप काम केलं. हं, मला सगळ्यात पहिल्यांदा फोन जर कोणाचा आला असेल या संदर्भात तर मला अजूनही आठवतंय, आटपाडीमधलं, सांगली जिल्ह्यामधलं जुबेर अत्तारचा सगळ्यात पहिला फोन आला होता. हं, माझी त्याची त्यावेळी ओळख देखील नव्हते. आणि त्या जुबेर अत्तारने मला बोलला, की भाई तुमच्यामुळं मी माझ्या बहिणीचा बुरखा बंद केला. माझा फोन उचला. आणि मी त्याच्याशी रात्री 1 वाजता बोललो होतो. हं, आणि म्हणला, की तुम्ही सांगितलं ना, म्हणला की हा बुरखा अशा पद्धतीने आहे. त्याला ते पटलं. मी सांगितलं म्हणजे मी काही खूप मोठा माणूस आहे अशातला काही भाग नाही. हं, मात्र त्याला ते पटलं आणि त्याने त्याच्या बहिणीचा बुरखा बंद केला. आणि अशी कितीतरी लोकांचे त्याच्यानंतर मी तो अनुभव ज्यावेळी लिहिला हं, त्याच्यानंतर कितीतरी लोकांचे फोन आले, की आम्ही देखील बंद केलं मात्र आम्ही सांगितलं नाही. हं, त्याच्यानंतर आपण मानसिकतेवर काम केलं. म्हणलं की एखादा अकोल्यातला एक विषय झाला. अकोल्यामध्ये
डिग्रीचं शिक्षण घेणारे, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या 2 मुलींचं त्यांच्या बापाने बुरखा बंद केला होता. त्यांचं बोलणं मी राहुल कुलकर्णी जे आहेत त्यांच्याशी करून दिलं होतं, NDTVच्या हमीद दाभोळकरांशी बोलणं करून दिलं होतं. आणि त्यानंतर त्या माणसाला माझ्या नावाने जे आहे ते बराच त्रास दिला गेला त्याला, की पण मी त्याला म्हणलं की माझ्यामुळं काहीतरी केलं असं काही कोणाला सांगू नका, कारण आमचा उद्देश माझं नाव काहीतरी मोठं होणं, मला काहीतरी मिळणं हा आमचा उद्देश नाही. आमचा उद्देश सामाजिक सुधारणा करणे. मला शिव्या घाला आणि सामाजिक सुधारणा करा, आमचं हे म्हणणं आहे. तर ते झाल्यानंतर त्यानंतर आणखीन कॉन्फिडन्स वाढला. मग आपण विचार मांडला की एका भावाला आपल्या बहिणीचा बुरखा बंद करणं सोपं आहे, कारण माझी बहीण आहे, माझ्या बहिणीचा बुरखा घालायचा की नाही हे मी ठरवणार. बंद झाला बुरखा. माझी मुलगी आहे, माझ्या मुलीने बुरखा घालायचा की नाही हे मी ठरवणार. पण जोपर्यंत एखादा नवरा आपल्या बायकोचा बुरखा बंद करत नाही तोपर्यंत आमची सामाजिक सुधारणेची ही जी काही चळवळ आहे ही यशस्वी झाली असं आम्ही मानणार नाही, असं मी फेसबुकवर लिहिलं. त्याच्यानंतर लिटरली तुम्हाला सांगतो 2 ते 3 जणांचे फोन आले मला. मेहबूब मुजावर म्हणून आहेत एक भोसरीमधले, त्यांचे फोन आले. त्यानंतर सांगलीमधले, सातारामधले एक आहे, त्यांचं नाव मुलानी म्हणून आडनाव आहे त्यांचं, त्यांनी मला फोन केला. त्यांच्या वाईफनी माझ्याशी बोलले. म्हणजे आपण काय करतोय आपल्याला जाणवतं. एखादा पुरुष जोपर्यंत आपल्याशी बोलतोय तोपर्यंत हा विषय विश्वासाचा नसतो, ज्यांच्यासाठी आपण करतोय. पण महिला माझ्यासोबत बोलल्या, एवढा विश्वास त्यांनी माझ्यावरती दाखवला आणि त्यांनी सांगितलं की आमचा बुरखा जो आहे तो बंद झाला. आणि त्याच्यानंतर त्या देखील रेकॉर्डिंग मी हमीद दाभोळकरांना आणि राहुल कुलकर्णींना पाठवलं आणि त्यांनी म्हणाले की खरंच समाजामध्ये बदल होतोय. आणि अशा साधारण 30 ते 35 महिलांचे बुरखे सामाजिक सुधारणेने कुठलाही दबाव वगैरे न आणता आम्ही बंद करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि आमचा हा उद्देश आहे की आम्ही हा बुरखा मुक्ती जो अभियान आहे त्याची अधिकृत घोषणा आम्ही केली. आणि हे काहीतरी पब्लिसिटी स्टंट बिंट काही नाही आहेत, हा टोटल फालतूपणा आहे. या ज्या काही गोष्टी आपण करतोय काहीतरी, की तुम्ही काहीतरी बुरखा घातल्यानंतरच काहीतरी तुम्ही सुरक्षित असता, हे देखील विषय आम्ही खोडून काढलेला आहे. बुरखा घातलेली महिला काहीतरी सुरक्षित असते बुवा, आणि बुरखा घातलेल्या महिलेकडे कोणीतरी काहीतरी बघत नाही बुवा वाईट नजरेने. या सगळ्या तद्दन खोट्या गोष्टी आहेत, याला कुठलाही आधार नाही. मुस्लिम बहुल भागांमध्ये जाऊन पहा तुम्हाला या गोष्टी किती फेल आहेत हे समजेल तुम्हाला. उलट बुरख्याचा गैरवापर वाढलेला आहे. मध्ये गुजरातमध्ये 300 लोक पकडली गेली, जे वेगवेगळ्या काहीतरी चुकीच्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये काहीतरी होते, चोरी वगैरे ह्या गुन्ह्यांमध्ये होते. त्यातला एकही, आणि सगळे बुरख्या घातलेले होते आणि त्यातला एकही मुसलमान नव्हता. याचा अर्थ हा राष्ट्रीय सुरक्षेचा देखील प्रश्न आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा बुरखा जो आहे हा बंद झाला पाहिजे. बरं, हे मी बोलतोय म्हणून राग मानण्याची काही गरज नाहीये. मी काही हिंदुत्ववादी संघटनेचा नाहीये, काही नाहीये. हा विषय सोडून द्या, पैगंबर शेख हा विषय सोडून द्या, हा खूप छोटा विषय आहे. कझाकिस्तान, तझकिस्तान सारखे देश आहेत ज्या देशांची लोकसंख्या साधारण 2-2 कोटी आहेत. 97-98% मुस्लिम पॉप्युलेशन असलेला देश, या देशांनी हिजाब आणि बुरखा बॅन केलेला आहे, बंद केला आहे. मग ते मुसलमान नाहीत का? हा प्रश्न आपल्याला पडायला नको, विचारायला पाहिजे. बुरखा हा खूप साऱ्या मुस्लिम महिलांच्या प्रगतीच्या आड येतोय. कसा आज प्रशासकीय सेवेत जाण्याचा या मुली विचार करू शकत नाही. मध्ये कर्नल सोफिया कुरेशी, काही तासामध्ये ती कर्नल सोफिया कुरेशी ज्या आहेत सबंध समाजाच्या आयडॉल बनल्यावर काही तासामध्ये कितीतरी मुली विचार करत असतील मला कर्नल सोफिया कुरेशी बनायचं. मात्र त्या मुली या बुरखा आणि हिजाबमध्ये अडकलेल्या कधी बनणार? काही ठिकाणी मुली पोलीसचं प्रशिक्षण घेतात. मध्ये मी तुम्हाला सांगितलं त्या मुलीचं बुरखा घालून जात होती, येत होती. कोणाचा सामाजिक दबाव आहे? तुम्हाला का तसं जावं लागतंय? असे कितीतरी मुली पोलीस भरतीची तयारी करतात. त्या मुली ज्यावेळेस त्यांची केस वगैरे काही ठिकाणी छोटी ठेवावं लागतात, त्यांना समाजातून दडपण असतं त्या गोष्टीला. आणि मग त्या पोलीस झाल्यानंतर त्यांचे फोटो मात्र हे लोक व्हायरल करतात. ह्यांचं त्यात काही योगदान नसतं, माझंही योगदान नाहीये, माझं काही योगदान नाही. मात्र त्यांना ज्या ज्या काही गोष्टी केल्या त्या गोष्टीला माझं समर्थन आहे. तुम्ही त्यांचे विरोधक होता. त्या गोष्टी ज्या त्या करत होत्या, त्या ॲक्टिव्हिटी करत होत्या, बुरखे में राहना मागता, पडदे में राहना मागता. माझ्याकडे अशा काही मुस्लिम महिला पोलीस आहेत ज्यांच्याकडे काही त्यांच्या समोरही थांबण्याची पात्रता नसलेले इमाम वगैरे लोक त्यांना बुरखे के फायदे आणि हिजाब के फायदे अशी पुस्तकं आणून देतात. आत्ताची परिस्थिती सांगतोय समाजातली मी तुम्हाला. आणि
या सगळ्या गोष्टी होत असताना आपण कुठल्या गोष्टीचं समर्थन करतोय, कुठल्या मागासलेल्या कालबाह्य गोष्टीचं समर्थन करतोय, याचा समाजाने सारासारपणे विचार केला पाहिजे. ह्या बुरख्या, हिजाब वगैरे ह्या परिधान केल्याने कुठलीही महिला सुरक्षित राहत नाही आणि कुठलीही महिला बुरखा परिधान केला म्हणून चारित्र्यवान असते अशातला काही भाग नाही आणि बुरखा न परिधान करणाऱ्या महिला काही चारित्र्यवान नसतात अशातला काही भाग नाही. त्यामुळे या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. ह्या मागासलेल्या आणि कालबाह्य गोष्टी आहेत. ह्याची खूप सारी कारणं आपण देतोय आणि भविष्यात देखील देत राहू. पण ही जी समस्या आहे ती समस्या जर कधी आपल्याला सॉल्व्ह करायची असेल तर मग याला एक शिक्षण पण एक आहे की शिक्षणाने कदाचित माणूस थोडा आधुनिक होतो किंवा थोडा पुढे जातो. तर मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याने हे सगळ्या गोष्टी कव्हर होतील का? जे काही धार्मिक ताण मुलींवर टाकला जातो किंवा जो त्रास त्यांना दिला जातो की तुमच्या मनाप्रमाणे नाही चालणार, तर तो शिक्षणाने कमी होईल का, तो विषय? एक लक्षात घ्या, शिक्षणाने माणूस कुठल्या मार्गाला जातो हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षणाने खूप साऱ्या लोकांची सद्विवेक बुद्धी जागृत होते. माणूस अभ्यासू वृत्तीचा देखील होतो. मात्र शिकलेला माणूस जर धर्मांध असेल तर त्याच्या धर्मांधतेला डिग्री सर्टिफिकेट लागतं. देखो देखो IT में है, 5 टाइम नमाज को आता, देखो सारे दिन की राह पे चलता, अशी डिग्री सर्टिफिकेट लागतात. म्हणजे तो शिकलेला असून किती धार्मिक आहे बघा. देखो डॉक्टर है लेकिन एक भी नमाज छोड़ता नहीं, जमात में जाते, ऐसा करते वैसा करते. या पद्धतीचे देखील लोक आहेत आणि ते लोक समाजासाठी जास्त घातक आहेत. जे त्यांच्या शिक्षणाचा वापर स्वतःचं शिक्षणामुळे बदल झालाय. तुमची भौतिक प्रगती तुम्ही करून घेतलेली आहे, मात्र ती भौतिक प्रगती समाजाची होण्यासाठी तुम्ही पुढाकार घेत नाही. तुम्ही समाजाला कुठे आणून ठेवताय? त्या चिखलामध्ये आणून ठेवताय. मात्र त्या चिखलामध्ये राहून तुमची प्रगती झाली का? नाही झालेली. त्या चिखलामधून बाहेर निघाल्यामुळे तुमची प्रगती झाली. मात्र हे शिकलेले लोक सामाजिक मान्यता मिळावी, समाजामध्ये त्यांना आदर मिळावा म्हणून त्या चिखलामध्ये येतात आणि त्या चिखलामध्ये त्यांना का आदर मिळतो? कारण ते शिकलेले असतात. मात्र त्या शिक्षणामध्ये ह्या चिखलाचं काही योगदान असतं का? अजिबात नसतं. पण मार्केटिंग कुठल्या चिखलाची करतात? त्या चिखलाची करतात. ही सगळी जी प्रोसेस आहे का, ही प्रोसेस समजून घेतली पाहिजे. मध्ये काही दिवसापूर्वी मी एका ठिकाणी गेलो होतो. मला एक अतिरिक्त पोलीस उपायुक्त भेटले, मुस्लिम होते. त्यांच्या घरी मी गेलो. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांच्याशी बोललो. मग म्हणलं त्यांचा एक मुलगा होता इंजिनियर आणि दुसरा मुलगा मदरशामध्ये शिकलेला. माणूस कोण? अतिरिक्त पोलीस उपायुक्त. आता मी जर अतिरिक्त पोलीस उपायुक्त असेल तर मी विचार काय करेल? माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही स्पर्धा परीक्षेमध्ये पास व्हावी आणि PSI बनावी, बुवा IPS बनावी, मी हा विचार करणार. माझा मुलगा मदरसामध्ये शिकावा हा मी विचार करेल का? कधीच करणार नाही. मग ज्या गोष्टींनी तुमची भौतिक प्रगती झाली त्या गोष्टींनी तुम्ही स्वतःची भौतिक प्रगती तर करून घेतली, मात्र तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही देताय का? नाही देते. हा देखील समाजामधला एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की समाजाची एक पिढी त्या चिखलामध्ये न राहून स्वतःची प्रगती तर करून घेतली, मात्र पुढची पिढी कुठे ढकलतायत? त्या चिखलामध्ये ढकलतायत. आणि याच्यावर देखील काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी तुम्ही म्हणताय ना, शिक्षण घेऊन माणूस कुठल्या बाजूला वळतोय हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि सद्विवेक बुद्धीचा आणि शिक्षणाचा लांब-लांबपर्यंत संबंध नाही. मग हा बदल कसा घडून यायला पाहिजे? हा बदल सामाजिक क्रांतीने होऊ शकतो, सुधारणावादी विचारांनी होऊ शकतो. कालबाह्य प्रथा परंपरा यांच्यावर सडाडून टीका करणं, त्याची चिकित्सा करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या ज्या कालबाह्य प्रथा परंपरा, तो जो कचरा आहे, त्या कचऱ्याला काहीतरी सुगंधित अत्तर टाकून हे काहीतरी सुगंधित आहे अशा पद्धतीने सांगून या गोष्टी होत नसतात. ह्याच्यावर सडाडून टीका करणं गरजेचं आहे. आणि हा विषय हिंदुत्ववादी काहीतरी आमचं भांडवल करतील याचा विचार करून होणार नाहीये. कारण हिंदुत्ववादी हा विषय तुम्ही सोडून द्या, तुमच्या स्वतःच्या प्रगतीचं पहा. तुमच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये आत्मपरीक्षण नावाचा काही विषय आहे का नाही, की आम्ही चुकतोय, आमच्यामध्ये या चुका आहेत, आमच्यामध्ये या गोष्टींमध्ये बदल झाला पाहिजे. त्या गोष्टीचं भांडवल हिंदुत्ववादी याच्यासाठी करत असतील की तुमच्यात बदल होऊ नये म्हणून. तुम्ही याचा का विचार करत नाही? त्याच्यामुळे त्या अंगाने विचार केला पाहिजे. सुधारणावादी चळवळ जी आहे ती आपल्या समाजामध्ये वाढवली पाहिजे आणि ती चळवळ मुस्लिमांमध्ये जेवढी वाढेल तेवढा मुस्लिम समाज जो आहे तो प्रगती करेल असं मला वाटतं. पण बरेच जण आता तुमचे जे काही मुद्दे, हिजाबला विरोध करणं, जकात शिक्षण झालं किंवा आर्थिक कुर्बानी झालं, हे मुद्दे म्हणजे बरेच जण असंही म्हणतात की हे फक्त तुम्ही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हे मुद्दे वापरतात. यावर काय सांगाल तुम्ही? कसं आहे की आता
तुम्ही हे जे मुद्दे प्रसिद्धीसाठी वापरताय म्हणताय, बरोबर आहे, बोलू नये. खरं तर आपण पैगंबर साहेबांपासून जी आहे ती सामाजिक क्रांतीचा अभ्यास केला पाहिजे. मग पैगंबर साहेबांनी ज्या गोष्टी केल्या त्या कशासाठी केल्या? हम्म. आज आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतोय, आम्ही त्यांना आदर्श मानतो. आज महात्मा फुले घ्या, राजाराम मोहन रॉय घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, हम्म. नरेंद्र दाभोळकर घ्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज घ्या, तुकाराम महाराज घ्या, अशी अनेक अनेक, सर सय्यद अहमद खान घ्या, हम्म. अशी अनेक अनेक मंडळींनी काय केलं? सामाजिक सुधारणेचाच प्रयत्न केला ना. त्याच पावलावर आपण पाऊल ठेवतोय, आपण दुसरं काही करत नाहीये. हम्म. प्रसिद्धी माणसाला इतर धर्माच्या विषयी काहीतरी कट्टरवादी विधान मांडून 15 मिनिट दो, 15 मिनिट में दिखा देता हूँ, हम्म. हे करून पण मिळते. हम्म. आणि ते करून समाजाचा खूप नुकसान देखील होतं, हो. जे समाजाने भोगलंय. तुम्ही कुठेही बोलायला गेलं तर 15 मिनिट अजूनही काढले जातात. हो. आमचे विषय कुठं काढले जातात? हम्म. आमचे विषय सुधारणावादी विषयात फक्त काढले जातात. आमचं नाव तिथेच घेतलं जातं. आमच्यामुळं समाजाचं काय नुकसान झालं ते सांगा. हम्म. आणि प्रसिद्धीसाठी करतोय असं जर वाटत असेल तर या गोष्टी प्रसिद्ध झाल्या पाहिजेत. समाजामध्ये असा एक विचार आहे हे समाजाला समजलं पाहिजे हम्म. की हाही विचार समाजामध्ये आहे. आज जी लोक आम्हाला म्हणत होती की तुम्ही प्रसिद्धीसाठी करताय आणि म्हणत होती की फेसबुक, हे ट्विटर, हे व्हॉट्सॲप हे वापरणं हराम आहे, हम्म. अशी म्हणत होती लोक, आज ते फेसबुकवर आलेत आणि त्यांच्या डीपीवर नाईस पिक म्हणून कमेंट येतात लोकांच्या. हम्म. मग हे प्रसिद्धीसाठी करतात का? आज कितीतरी मौलाना फेसबुकवर आहेत, यूट्यूबवर आहेत. हम्म. काय करतात ते? बरं, यांच्यामध्ये कुठलंही एकमत नाहीये. हा ह्याला शिव्या घालतोय, तो त्याला शिव्या घालतोय, हा ह्याला मुसलमान म्हणत नाही, तो त्याला मुसलमान म्हणत नाही. बरं, ह्यांच्यातले कोण लोक नक्की प्रसिद्धीसाठी करतात मग? हा माझा प्रश्न आहे. यांच्यातले जे लोक असं म्हणतात ना मला मी प्रसिद्धीसाठी करतो, हे प्रत्येकजण कोणाला फॉलो करतात, कुठल्या ना कुठल्या पंथाला फॉलो करतात, कुठल्या ना कुठल्या मौलानाला फॉलो करतात. आणि हे सगळे मौलाना सोशल मीडियावर आहेत. हम्म. यांना प्रसिद्धी कोण देतं? हीच लोक देतात. मग हे मौलाना जे काही बोलतात ते इतर पंथांमध्ये ॲक्सेप्ट केलं जात नाही. हम्म. मग हे प्रसिद्धीसाठी करतात का? ह्याच्या मागचा उद्देश काय असतो? हम्म. प्रसिद्धी वगैरे ह्या गोष्टी खूप काय म्हणतात त्याला की नंतरचा भाग आहे तो. तुम्ही काम कराल तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतात आणि लोक प्रसिद्ध करतात. मला काही प्रसिद्धी वगैरेची काही गरज नाही आहे. ते काय त्या गोष्टी आपण करतो त्यामुळे त्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि लोक ते प्रसिद्ध करतात. बरं, त्या प्रसिद्ध करण्यामध्ये मुसलमानांचा किती वाटा आहे? हम्म. किती वाटा आहे पहा. खूप सारे मुस्लिम जे आहेत ते मला बोलवतात बऱ्याच ठिकाणी. बरं, हे सगळेजण म्हणतात तुमचा मुस्लिमांना सपोर्ट नाही. जेवढ्या दौऱ्यांवर मी जातो मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज भेटायला येतात मला. हम्म. मग ते मला प्रसिद्धी देण्यासाठी येतात का त्यांना विचार पटतात म्हणून येतात? याचाही विचार केला पाहिजे. माणसाच्या विचारांची प्रसिद्धी झाली पाहिजे, पण ते विचार चांगले आहेत का वाईट हे पहिलं विचार केला पाहिजे. मला एवढंच म्हणायचं. अजून दुसरी गोष्ट ही की आता तुम्ही एवढं म्हणजे समाज सुधारणा करायची किंवा हे जे काही तुमचे चांगले विचार तुम्ही घेऊन पुढे निघालायत, यात जे काही तुमचे जुने ज्यांना आपण जे मदरशात वगैरे असतात किंवा जे शिक्षण देतात मदरशांचं, तर त्यांचाही तुम्हाला विरोध झाला असणार आहे किंवा समाजातले जे अजून दुसरे लोक आहेत किंवा जे काही लोकप्रतिनिधी वगैरे आहेत त्यांचाही विरोध झाला असेल. कसा होता तो अनुभव? त्यांच्या दुकानं बंद करायची जर वेळ येत असेल तर ते मला विरोध करणार ना. हम्म. माझं कुठलंही दुकान नाही आणि मला काय जकातच्या पैशातून कमिशन मिळत नाहीये. हम्म. मला काय कुर्बानीचे हिस्सेनं काय मला काय घ्यायचं नाही, मला काय त्यात भ्रष्टाचार करायचा नाहीये. माझं सगळं ओपन आहे. हम्म. आणि त्यामुळे त्यांचा विरोध हा साहजिक आहे. आणि ते जे काही गोष्टी शिकलेत त्या गोष्टी शिकल्यांमध्ये पण एकमत नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट, यावेळेस काहीतरी माझ्याकडे एक व्हिडिओ आला मशिदीमधून, कोंडव्याच्या मशिदीमधून माझ्या विरोधामध्ये कुठल्या तरी मुफ्तींनी माझ्या विरोधात बयानांमध्ये बोलले. बोलायला पाहिजे, बोला तुम्ही, पण मी काय चुकतोय ते सांगा ना. हम्म. मी तर उघड चर्चेचं आव्हान सगळ्यांना करतो. या चर्चा करा. हां, चर्चेच्या दरम्यान तुमची मतं मला पटावी आणि माझी मतं तुम्हाला पटावी असं काही गरजेचं तर नाही ना. हम्म. आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो, माझे आणि यांचे वैचारिक मतभेद आहेत मान्य. हम्म. यांच्यात एक मत आहे का? कुठेच नाही. आजची परवाची पाकिस्तानची बातमी,
पाकिस्तानमध्ये जे अहमदी मुस्लिम आहेत त्यांना कुर्बानी करू दिली जाणार नाही असा पाकिस्तानने एक कायदा आणला, त्यांनी नियम आणला की या बकरी ईदच्या दरम्यान जे अहमदी मुस्लिम आहेत ते अहमदी मुस्लिम कुर्बानी देऊ शकत नाहीत आणि जर कोणी कुर्बानी दिली तर 5 लाख रुपये दंड लागेल. आणि त्या पलीकडे जाऊन घराघरामध्ये जाऊन चेक केलं गेलं की कोणी प्राणी वगैरे हाणलाय का बुवा कुर्बानी देण्यासाठी. बरं, हे अहमदी मुस्लिम पाकिस्तान वेगळा होण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न करणारे हे अहमदी मुस्लिम, आणि आज त्या अहमदी मुस्लिमांची पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती पहा. आता त्या अहमदी मुस्लिमांची भारतात ती परिस्थिती आहे का? नाही. कोणी तसं करू शकतं का? नाही करू शकत. मी काल परवा बकरी ईदच्या दिवशी लेख लिहिला की या देशामध्ये जर मी आर्थिक कुर्बानी राबवू शकतो तर ते फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला आपापल्या आकलनानुसार धार्मिक आचरण करण्याची मुभा दिलेली आहे आणि त्याच्यात सुधारणावादी विषय मांडण्याची देखील मुभा दिलेली आहे. त्या पलीकडे जाऊन सगळ्यात हास्यास्पद विषय, ज्या विषयांवर ही लोक बोलत देखील नाहीत बरं का, सजवलेलं काहीतरी समोर आणून डिश ठेवायची, घाण काय आहे ते सांगायचं नाही. काल परवा एका मौलानाने सांगितलं, आता एखादा प्राणी कुर्बानीवर बोलू आपण. आता प्राणी, एखादा मोठा प्राणी असेल तर त्या प्राणीच्या कुर्बानीमध्ये 7 हिस्से असतात, 7 जण त्यात सामील होऊ शकतात. आता त्या मौलानांकडे प्रश्न काय आला की समजा या प्राण्याच्या कुर्बानीमध्ये वेगवेगळ्या पंथाचे लोक असतील, समजा एक अहले सुन्नत वल जमात आहे, एक तबलिकी आहे, एक अहले हदीस आहे, बरेलवी वगैरे आहे, तर ही कुर्बानी स्वीकार होईल का? या कुर्बानीचा स्वीकार होईल का? आता पाकिस्तानमध्ये अहमदी लोकांना, जे अहमदी मुस्लिम आहेत त्यांना मुस्लिम मानत नाहीत, ते त्यांना काफिर म्हणतात, ते ठीक आहे, मुस्लिम मानत नाहीत. आता त्या मौलानाने काय म्हणावं की अहले सुन्नत वल जमात जे आहे त्या जमातच्या म्हणण्यानुसार जे बरेलवी आहेत, जे तबलिकी आहेत ते मुस्लिम नाहीत, तर त्यांचे हिस्स्यामध्ये जे कुर्बानी येते, म्हणजे एका प्राण्याच्या कुर्बानीच्या हिस्स्यामध्ये जर 7 जण असतील आणि त्यात वेगवेगळ्या फिरक्याचे लोक असतील तर त्या कुर्बानीचा स्वीकार होणार नाही, कारण यांना ते मुसलमान समजत नाहीत. आता मी याच्यामध्ये कुठं माझी अगरबत्ती लावू? यांच्यामध्येच एकमत नाहीये. हा ह्याला मुसलमान मानत नाही, तो त्याला मुसलमान मानत नाही, शिया सुन्नीला मुसलमान मानत नाही, सुन्नी शियाला मुसलमान मानत नाही, मग सगळे एकमेकांना मुसलमान मानत नाही आणि हे सगळे मिळून मला मुसलमान मानत नाहीत. हा सगळ्यात मोठा विनोदाचा भाग आहे. म्हणजे एकीकडे संघाचे लोक मुसलमानांना देशभक्त कोण मुसलमान कोण देशद्रोही याचं सर्टिफिकेट वाटत असतात, आणि हे मुसंगी, मुसलमानातले संघी, हे कोण मुसलमान आणि कोण मुसलमान नाही याचं सर्टिफिकेट वाटत असतात. कोण मुसलमान आहे, कोण मुसलमान नाही आहे, कोण अल्लाहला मानतो, कोण अल्लाहला नाही मानत, हे अल्लाहला ठरवू दे ना. तुम्ही कशाला त्याची जबाबदारी घेताय? मी नाही म्हणत असं हे मुसलमान नाहीत, माझं असं काही म्हणणं नाही आणि मला यांच्या सर्टिफिकेटची देखील गरज नाही. मी तर म्हणतो मी यांच्यापैकी नाही आहे. आम्ही इस्लाही मुस्लिम आहोत, सुधारणावादी मुस्लिम आहोत, आम्ही शिया पण नाही आहे आणि आम्ही सुन्नी पण नाही आहे. आमची ही उघड भूमिका आहे. बरं, सगळ्यात आधी कुराण कधी वाचलं होतं आणि का वाचावं वाटलं तुम्हाला कुराण? एक धार्मिक, आपलं धार्मिक ग्रंथ आहे म्हणून की एक नवीन विचार म्हणून? कुराण सगळ्यात पहिल्यांदा 2013 मध्ये वाचलं होतं. त्यावेळी सोशल मीडियावर एवढे लेख वगैरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिहिले जात नव्हते. आम्ही 2010-11 सालपासून सोशल मीडियावर लेख लिहायला सुरुवात केली. त्यावेळेस खूप जण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह पण नव्हते. तर त्यावेळी काय प्रकार झाला की फेसबुकवर चर्चा चालली होती की संभाजी महाराजांची जी हत्या आहे ती कुराणमधले दिलेल्या आदेशाप्रमाणे झाली म्हणून. तर जे सांगितलं जातं आहे त्याच्यावर मी पण विश्वास ठेवला आणि मी जाहीर माफी मागितली पहिल्यांदा. म्हणलं जर संभाजी महाराजांची हत्या इस्लामच्या कुराणमध्ये लिहिलेल्याप्रमाणे झाली असेल तर मी जाहीर माफी मागतो म्हणलं. त्याच्यानंतर म्हणलं चला माफी तर मागितली म्हणलं, पण बाबा खरंच लिहिलं आहे का ते तरी पाहू. मग कुराण वाचलं पहिल्यांदा. मग कुराणामध्ये तसं कुठेही काही लिहिलेलं मला दिसलं नाही. आणि त्यानंतर मग मी उघड आव्हान केलं की कुराणात लिहिलेल्या आदेशाप्रमाणे जर संभाजी महाराजांची हत्या केली असं जर कोणी सिद्ध केलं तर त्याच्या घराची मी आयुष्यभर चाकरी करेन. मग त्या गोष्टी त्याच्यामध्ये नव्हत्या. मग त्याच्यातून आपल्याला समजलं की कुर्बानी ही अशा पद्धतीची आहे बुवा, प्रतिकात्मक आहे, आणि मग आपण कुर्बानी सुरू केली पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा. आणि त्यानंतर कुराण आपण 9 वेळा वाचलं आणि मातृभाषेतून वाचलं. आणि त्यानंतर आपण सगळ्यांना सांगायला लागलो की कुराण हे तुम्ही स्वतःच्या भाषेमधून वाचा.
हम्म. बरेच जण मौलाना, आलिम, मुफ्ती, इमाम जे कुठले म्हणजे ते धार्मिक ह्याच्यामध्ये ज्यांना पदं आहेत, हम्म. सन्माननीय पदं आहेत, आपण त्या पदांचा अनादर करत नाही, आपण त्या व्यक्तींच्या वागण्याचा अनादर करतो, आपण पदाचा अनादर करत नाही. मग ते जे व्यक्ती आहेत ते व्यक्ती देखील कुराण फक्त अरबीमध्ये वाचून दाखवतात. बरं, कुराण वाचायचं कशासाठी? हम्म. सवाब, पुण्य मिळावं म्हणून. तर कुराण वाचायचं ज्ञान घेण्यासाठी ना. हम्म. पुण्य हे सेकंडरी बाब आहे, प्राथमिक काय आहे, प्रायमरी काय आहे? ज्ञान प्राप्त होणे. आणि कुराण ज्ञानप्राप्ती होण्यासाठी जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला ते मातृभाषेतून वाचावं लागेल. आणि मातृभाषेतून वाचल्यानंतर कुराणामध्ये काय काय गोष्टी लिहिलेल्या आहेत हे तुम्हाला समजतं. आणि ते समजल्यानंतर फक्त कुराण मातृभाषेतून जे वाचता तुम्ही, कुराणमध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे भाषांतर, ट्रान्सलेशन, म्हणजे एखादी आयात जी आहे ती आयात अरबीमध्ये मूळ आयात आहे हम्म. आणि त्याचं भाषांतर हे वेगवेगळ्या भाषेतून असू शकतं. हम्म. ते झालं भाषांतर. आणि दुसरी गोष्ट आहे त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण. हम्म. ते संदर्भासहित स्पष्टीकरण वाचल्यानंतर कुराणातल्या बऱ्याच आयाती ज्या आहेत त्या तत्कालीन परिस्थितीला अनुसरून आलेल्या आहेत. त्याचा या काळाशी काही संबंध नाही. या काळामध्ये त्या आयाती कालबाह्य आहेत. हम्म. आणि ते कालबाह्य म्हणल्यानंतर कुराणाला तुम्ही कालबाह्य म्हणताय वगैरे अशा पद्धतीच्या आरोळ्या ठोकायला जे काय आहे ते सुरुवात करायला सुरू झालं. कुराणाला तुम्ही कसं काय कालबाह्य म्हणू शकता? अरे बाबा, आधी त्याच्यासाठी कुराण तरी वाच, कुराणामधल्या आयाती वाचा, कुराणात काय लिहिलंय ते वाचा, हम्म. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल. पण वाचायचं नाही. न वाचता एखाद्या ग्रंथाचं समर्थन आणि विरोध देखील तुम्ही कसं करू शकता? मग आपण सगळ्यांना सांगतोय, ती देखील एक मुवमेंट आपण चालू केली की कुराण तुम्ही स्वतःच्या भाषेमधून वाचलं पाहिजे. स्वतःच्या भाषेमधून तुम्ही ज्यावेळी वाचाल त्यावेळी त्याच्यातल्या खूप साऱ्या गोष्टींचा आढावा तुम्हाला येईल. पैगंबर साहेबांनी काय क्रांती नक्की अरबमध्ये केली, काय त्यावेळेसच्या रूढ परंपरा, अंधश्रद्धा होत्या, मागासलेल्या गोष्टी होत्या, त्याच्या बाबतीत पैगंबर साहेबांनी नवीन विचार, सुधारणावादी विचार, पुरोगामी विचार अरबमध्ये काय मांडला हे तुम्हाला समजेल. आणि त्यानंतर बरेच मुस्लिम आता स्वतःच्या भाषेतून वाचायला लागले. त्याचा टक्का खूप वाढलेला नाही आहे, मात्र हळूहळू ते वाढायला लागलं आहे. बरं, कुराणच वाचली की अजून कोणकोणते धर्मग्रंथ वाचलेले आहेत तुम्ही? मी कुराण वाचलंय, भगवद्गीता वाचलेली आहे, रामायण वाचलेलं आहे, बायबल जुना करार, नवीन करार वाचलेला आहे, त्यानंतर दासबोध वाचलेला आहे, ज्ञानेश्वरी वाचलेले आहे. माझ्या वाचनाची सुरुवात ही धर्मग्रंथ, कुराण वाचल्यानंतर मी सगळे धर्मग्रंथ वाचले. आणि प्रत्येक धर्मग्रंथामध्ये वेगवेगळे संदेश आहेत. त्या संदेशांचं जे आहे एकूण मानवतेचे संदेश बऱ्याच ठिकाणी दिलेले आहेत. आणि ते जे काही संदेश दिलेले आहेत, त्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातल्या खूप साऱ्या गोष्टी या त्या काळातली जी मानवी व्यवस्था होती त्या अनुसार दिलेल्या आहेत. माझं सर्वसाधारणपणे सांगणं आहे, आज या देशाची लोकसंख्या किती आहे? 146 कोटी, बरोबर. 1955 साली या देशाची लोकसंख्या किती होती? 50 कोटी. देशाची सांगतोय मी, जगाची तर बोलत नाही. आता 200-300 वर्षापूर्वी या देशाची लोकसंख्या किती असेल बुवा? 20 कोटी. जावा मागं, 1000 वर्षापूर्वी जावा मागं, 2 कोटी. एका अभ्यासानुसार सांगतोय मी, इसवी सन म्हणजे इसवी सन जे काळ सुरू झाला 2000 वर्षापूर्वी या जगाची लोकसंख्या 5 कोटी होती. जगाची लोकसंख्या जर 5 कोटी होती, आज महाराष्ट्राची लोकसंख्या 12-13 कोटी. मग त्या काळामध्ये भारताची लोकसंख्या किती असेल? लाखामध्ये बोलायचं फक्त आपण, जास्त बोलायचं नाही. मग ज्यावेळेस पैगंबर साहेबांनी ही इस्लामिक क्रांती केली 1400 वर्षापूर्वी अरबमध्ये, त्यावेळेस अरबची लोकसंख्या किती होती ह्याचा अभ्यास करा थोडासा. आणि त्या लोकसंख्येमध्ये आजच्या आकलनानुसार सांगतात ते जगाने स्वीकारलं. ते कुठल्याही धर्माचं घ्या, मी कुठल्या एका विशिष्ट धर्माविषयी बोलत नाही आता, जगाने स्वीकारलं. अरे बरोबर, जगाने स्वीकारलं, पण जगाची लोकसंख्या किती होती ते तर बघा आधी. मग त्या काळामध्ये एका सिलेक्टेड एका लोकसंख्येच्या अनुसार ते जे काही नियम लागू केले, जे काही नियम मांडले, ते आज आपण गाढवाप्रमाणे फॉलो करतोय. त्याची चिकित्सा झाली पाहिजे, प्रत्येक नियमाची चिकित्सा झाली पाहिजे. आज मानवी व्यवस्था बदललेली आहे, माणसाच्या गरजा बदललेल्या आहेत, स्त्री स्वातंत्र्याची व्याख्या बदललेली आहे. 100-150 वर्षापूर्वी स्त्रिया शिक्षण मिळावं म्हणून झगडायच्या. आज एखाद्या महिलेला शिक्षण दिलं नाही तर त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले यांच्यावर शिक्षण देत होते म्हणून शेणचिखल घालायचे. आज कोणी शिक्षण दिलं नाही तर शेणचिखल घालतील. इथपर्यंत सामाजिक क्रांती जी आहे ती बदललेली आहे. मात्र आपण अजूनही हजारो वर्षापूर्वीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला चिटकून बसलेलो आहोत.
तर त्या गोष्टींची चिकित्सा झाली पाहिजे. त्याला म्हणतो आपण त्या काळामध्ये युद्ध झाले. अरे युद्ध होताना लोकसंख्या किती, टोळी युद्ध 15-15 लोकांमध्ये युद्ध व्हायचं. आज चौकांची भांडणं पण त्याच्यापेक्षा जास्त संख्येच्या मुलांमध्ये होतात. तर आपण जी तुलना करतोय ना, त्या काळाची आणि या काळाची ती तुलना होऊ शकत नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ शकत नाही. कारण त्या काळामधली लोकसंख्या, लोकांची मानसिकता ही पूर्णपणे वेगळी होती आणि त्या काळानुसार लोकांच्या बाबतीमध्ये ते नियम आणले गेलेत. मग ते कुठल्याही स्वरूपाचे नियम असतील, पण ते नियम या काळामध्ये ॲज इट इज लागू होतातच आणि ते पूर्णपणे तसेच बरोबरच आहेत आणि ते त्रिकालाबाधित चालू राहणार आहेत. हा विचार मूर्खपणाचा आहे. तो विचार त्यांनी देखील मांडलेला नव्हता कधीच. आणि आत्ता देखील आपण जर पाहिलं तर कालबाह्य गोष्टी आपण सोडतच आलेलो आहोत. कितीतरी ठिकाणी गुलामाची पद्धत घ्या तुम्ही. पैगंबर साहेबांच्या काळामध्ये गुलामांची पद्धत होती. आता हे म्हणतात गुलामांची पद्धत पैगंबर साहेबांच्या काळात बंद झाली. नाही झाली. पैगंबर साहेबांनी जे शेवटचं खुतबा त्याला आपण म्हणतो, शेवटचं जे प्रवचन व्याख्यान जे त्यांनी दिलं, त्यावेळेस गुलाम त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष दोन्ही उपस्थित होते. गुलामाची पद्धत ही अलीकडे 200 वर्षापूर्वी बंद झालेली आहे, जगभरामध्ये बंद झालेली आहे. मग आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय. आपण आदर्श त्यांना मानलं पाहिजे, पैगंबर साहेबांना आदर्श मानलं पाहिजे आपण. मात्र पैगंबर साहेबांना आदर्श मानताना कालबाह्य गोष्टी या सोडल्या पाहिजेत. जर आपण कालबाह्य गोष्टी सोडत नसू तर पैगंबर साहेबांना ते आपले आदर्श आहेत असं म्हणण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही. बरं, तुम्ही कुराणला मानतात की संविधानला मानतात? संविधानला मानतो. संविधानच प्रथम. या देशामध्ये मला अधिकार मतदानाचा, मला एक नागरिक म्हणून प्रत्येक ठिकाणी अभिव्यक्ती होण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार हे संविधानाने दिलेला आहे. त्यामुळे संविधानच प्रथम. कुराणामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी मानवतेच्या आधारावर जे काही नियम आहेत, ज्या काही गोष्टी आहेत नैतिकतेच्या आधारावरच्या, त्या मी माझ्या डे टू डे लाईफमध्ये वापरतोय. मात्र कायदा जो या देशामध्ये चालत आहे तो कायदा संविधानाचाच चालत आहे ना. त्यामुळे संविधानच प्रथम आणि सगळ्यांनी संविधान प्रथम म्हणलं पाहिजे. मी तर या मताचा आहे. तुम्ही जे म्हणतात की मराठी भाषेला पण तेवढं मांडलं पाहिजे किंवा तुम्ही त्याचाही वापर करू शकता, तुम्ही हे पण बोलले होते की जे मस्जिदीमध्ये बयान होतं ते मराठीत व्हायला पाहिजे, पण जे शहरी भागात राहणारे मुस्लिम आहे त्यांना तर मराठी समजतच नाही. काय झालंय तुम्हाला सांगतो. आता ही जी काही आपण मागणी किंवा हा जो काही विचार आपण मांडतोय की मशिदीतून येणाऱ्या बयानाचा आवाज हा मराठीतून असला पाहिजे. का असला पाहिजे? त्याच्या मागचं कारण आपण म्हणतो. बरेच जण आता गेल्या 2, 3, 4 वर्षापासून म्हणतोय की महाराष्ट्राचं उत्तर भारतीयकरण झालंय वगैरे म्हणतात ना. पुरोगामी चळवळीतले लोक म्हणतात, भाजपचे विरोधक म्हणतात आणि ते म्हणतात की याला कारणीभूत भाजप वगैरे आहे. मी त्याही आधी सांगतो की या महाराष्ट्रातलं मुसलमानांचं उत्तर भारतीयकरण खूप आधीपासून झालेलं आहे. गेल्या 20-25 वर्षापासून या महाराष्ट्रातल्या मशिदीतले मौलाना हे उत्तर भारतीय आहेत. आता त्यांना जी भाषा येते त्याच भाषेतून ते बोलणार. त्याच्यामुळं झालं काय की त्यांच्या माध्यमातून अनपेक्षितपणे म्हणा किंवा हेतुपरस्पर म्हणा, मराठी भाषा ही मुस्लिमांची नाही अशा पद्धतीचं एक न बोलता जे आहे ते प्रबोधन झालं. न बोलता. आणि परिस्थिती या लेवलपर्यंत येऊन थांबली की एखादा मुस्लिम जर मराठी बोलायला लागला तर तो हिंदू का है क्या, ये मुसलमान है क्या, ये मुसलमान रह के मराठी क्यों बोल रहा, या लेवलपर्यंत ते आलं. आता जर त्या गोष्टीमध्ये मुस्लिम समाज अडकलेला असेल, तो जर भाषेचा आणि धर्माचा काही संबंध नसतो. कुराणात स्पष्टपणे लिहिलेलं आहे. हे कुराण जर आम्ही इतर भाषेमध्ये जर अवतरित केलं असते तर हेच लोक म्हणाले असते की श्रोता तर अरबी आहे आणि भाषा अरबी तर कशी काय. याचा अर्थ कुराण हा कुठल्याही एका विशिष्ट भाषेला प्राधान्यता देत नाही. कुराण हे त्या काळामध्ये जे अरब जे कम्युनिटी आहे, अरब जे लोक आहेत त्यांच्यासाठी ते आलं किंवा त्यांच्या माध्यमातून ते आलं, त्या भाषेच्या माध्यमातून आलं. याचा अर्थ अरबी भाषाच फक्त मुसलमानांची आहे किंवा इथे जी काही बोलली जाते उर्दू किंवा धावते धावते गायन धपकन पाड्या अशीच भाषा फक्त मुसलमानांची आहे, अशातला काही भाग नाही. मराठी ही भाषा तुमची आहे. मराठी भाषेतून का बोललं पाहिजे? ज्या वेळी आपण मराठी भाषेतून बोलतो त्यावेळी आपण फक्त ती भाषा बोलतो म्हणून त्या भाषेचाच फक्त आदर होत नाही. ती भाषा जे महान विभूती या महाराष्ट्रामध्ये बोलत होते त्या महान विभूतींचा देखील आपण आदर करतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतो. फुले, शाहू, आंबेडकर ही जी काही विचारधारा आहे यांचा आपण आदर करतो. संत तुकाराम महाराज असतील, शाहीर अमर शेख असतील,
कुर्बान हुसेन असतील, हम्म. हे जे लोक होते हे कुठल्या भाषेमधून बोलायचे? मराठी भाषेमधून बोलायचे. मग जर आपण मराठी भाषा संपवतोय, याचा अर्थ आपण हे महापुरुष जे आहे, हे महान विभूतींचे विचार देखील संपवतोय. आपण पु ल देशपांडे जे आहेत त्यांची विचारधारा जी काही आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते संपवत चाललेलो आहोत. हम्म. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या भाषेमधून बोललं पाहिजे. महाराष्ट्र सोडत तुम्ही इतर कुठल्याही राज्यांमध्ये जावा, मशिदीमध्ये त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये बोललं जातं. महाराष्ट्र सोडत कुठल्याही मशिदींमध्ये जावा तुम्ही, गुजरातमधला मुस्लिम हा गुजराती चांगली बोलतो, परफेक्ट गुजराती बोलतो, त्याला सांगण्याची गरज पडत नाही की तू गुजराती बोल म्हणून. हे कर्नाटकमध्ये जावा तुम्ही, तिथले जे मुस्लिम आहेत ते त्यांची कानडी भाषा जी आहे ती त्यांची भाषा बोलतात, त्यांना सांगण्याची गरज पडत नाही. ॲक्च्युली तुम्ही तिथल्या मशिदीमध्ये जाऊन जर हिंदीमध्ये बोललात तर त्यांना ते समजत देखील नाही. ही परिस्थिती आहे. आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये या, महाराष्ट्रातल्या मशिदीमधून तुम्ही मराठीमधून बोललं पाहिजे. मी या बाबतीमध्ये ख्रिस्ती धर्मियांचं कौतुक करतो. तुम्ही कुठल्याही चर्चमध्ये जा, तिथले ख्रिस्ती लोक हे मराठीमधून बोलतात. मात्र मुस्लिम जे आहेत ते मराठीमधून बोलायचं म्हणलं की त्यांना प्रॉब्लेम होतो. जर हा एक विषय आहे की भाषाप्रेम, भाषेचा अभिमान हा एक विषय आहे, मात्र इथल्या लोकांना तुम्ही आपले वाटावे याच्यासाठी भाषा हेच सगळ्यात पहिलं माध्यम असतं. आता तुम्ही जर तुमच्या भाषेमधून मराठीमधून बोलला नाही तर तुम्ही इथले वाटणार नाही. बरं, तुम्ही मशिदीमध्ये काय बोलताय हे मशिदी बाहेरच्या लोकांना समजत नाहीये. तुम्ही जे म्हणताय मशिदीमधून सामाजिक एकतेचा, शांततेचा जो काही संदेश देतोय तो मुस्लिमेतरांपर्यंत पोहोचतच नाही. त्यांना तुम्ही वेगळे वाटताय. प्रॉब्लेम हा होतोय. तर तुम्ही इथले आहात, या गोष्टीसाठी भाषा हे सगळ्यात पहिलं माध्यम असतं आणि त्या माध्यमाचा तुम्ही वापर केला पाहिजे. आणि मराठी ही आपली स्थानिक भाषा आहे, राज्यभाषा आहे, आपण ती जगवलीच पाहिजे. तुम्ही म्हणता की तुम्ही मराठीतून कुराण वाचतात मशिदींमध्ये जाऊन वगैरे, पण जे काही नमाजमध्ये सुरे असतात त्या सुऱ्यांच्या बाबतीत काय सांगाल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही, जर तुम्ही हजला गेले तर पैगंबर शेख हजमध्ये कसे वावरतील भाषेच्या बाबतीत? दोन प्रश्न तुम्ही इथं विचारले की एकतर नमाजच्या दरम्यान म्हणजे जे काय आयात सूरह वगैरे ते काही बोलले जातात त्याच्याविषयी काय तुमचं म्हणणं आहे. एक लक्षात घ्या, आयात सूरह किंवा आजान पण तुम्ही हा विषय पण घेतला पाहिजे ना. आजान जी अरबी भाषेमध्ये आजान होते, आपला त्या गोष्टींवर काहीच आक्षेप नाही आहे. त्या गोष्टी बदलाव्या, त्या गोष्टी मराठीतून व्हाव्या असं आपलं काही म्हणणं नाही आहे. त्या गोष्टी ज्या भाषेतून आहेत त्या भाषेतून सुरू ठेवा. अरे पण त्याचा अर्थ तरी मराठीतून सांगा. तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला तरी कळू द्या. लोकांना काय कळायचं तो नंतरचा विषय. आज नमाजमध्ये ज्या काही गोष्टी बोलल्या जातात ते मुस्लिमांनाच माहिती नाहीत खूप साऱ्या, फक्त पाठांतर केलंय म्हणून बोलतोय. मग मला म्हणायचंय काय की हे त्याच पद्धतीने, आता तुम्हाला सांगतो, आपण सिनेमामध्ये पाहतो, मध्ये ओ माय गॉड काहीतरी सिनेमा आला होता, त्याच्यामध्ये एक पंडित बसतो आणि तो संस्कृतमध्ये काहीतरी बोलतो आणि तो म्हणतो पंडितजी इसका अर्थ तो बताइए, आणि ते बघितल्यावर आपण हसतो. आता हेच जर कुराणमधल्या सूराविषयी, आयातविषयी जर विचारलं जात असेल तर काय प्रॉब्लेम काय आहे त्या गोष्टी आपण विचारलं पाहिजे ना. आपला विषय हा आहे प्रवचनाचा, मशिदीमध्ये दिले जाणाऱ्या बयानांचा. आपला विषय त्याच्याशी निगडीत आहे. आपला विषय नमाज आणि आजानशी निगडीत नाही आहे. आजान एवढ्या सुंदर आवाजामध्ये दिली जाते, खूप जणांना ते आवडतं, मलाही खूप आवडतं. मला कधी कधी असं होतं की मी रात्री 2 वाजता उठतो आणि मी स्वतः यूट्यूबवर जाऊन आजान लावतो आणि मी ऐकतो. काय प्रॉब्लेम आहे त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. हा प्रॉब्लेम बयानांचा आहे की बयानं जी दिली जातात ती बयानं लोकांना कळत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी बयानं कळत नाही तो तर भाग वेगळा, पण गेल्या 30-30 वर्षापासून बयानं तीच आहेत. गेल्या 30-30 वर्षापासून तीच बयानं, तोच रट्टा चालू आहे. पॅन्ट टकनो के ऊपर टकनो के नीचे आणि दाढी ऐसी रखने की मुछे ऐसी रखने की. अहो ते ऐकून ऐकून लोकांना बोर झालं आणि ते ऐकून ऐकून लोकांचं पाठांतर झालं आणि ज्यांनी काही इस्लामचा अभ्यास केला नव्हता ते पण बयान देणार झालेले आहेत. ती बयानं ऐकून ऐकून एवढा रट्टा मारला गेलेला आहे लोकांचा. विचार करा, गेल्या 30 वर्ष झालं मी साधारण, त्यातलं समजूतदारपणाचे जर धराल तर 25 वर्ष मी मशिदींमध्ये जातो. या मशिदींतल्या बयानांमध्ये काही बदल झालेला नाही, आधुनिकता नाही. समाजामध्ये काय घडतंय त्याच्याविषयी मशिदींमध्ये काही चर्चा नाही, बयानांमध्ये बोललं जात नाही. मौलानांचं तेवढं आकलन नाही आहे. काय करणार आहात तो? मग या सगळ्या विषयांवर बोललं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही बोलली की अरबमध्ये गेल्यावर तुम्ही कसं वावरणार, कसं नाही वावरणार. त्यांचे तिथले जे रूल्स रेग्युलेशन असतील ते मला पाळावे लागतील. काय प्रॉब्लेम? मी माझ्या महाराष्ट्रामध्ये मी माझी मराठी बोलतो, बरोबर आहे. आता त्या ठिकाणी मला तर काय राहायला जायचं नाहीये ना, हजला जायचंय म्हणता ना. मग हजला गेल्यानंतर त्यांचे जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत ते मी पाळणार.
हम्म. पण इथं आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये इथले रूल्स रेग्युलेशन पाळले जातात का, हा प्रश्न आहे ना. हम्म. इथे त्या गोष्टी होतात का, इथली भाषा बोलली जाते का, नाही बोलली जात. मग त्या गोष्टींवर खरं तर बोलणं गरजेचं आहे. इथले लोक बाहेर गेल्यानंतर तिथले रूल्स रेग्युलेशन पाळतातच, ते त्यांना काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पण इथून जे काही बाहेरच्या राज्यांना लोक इथे येत आहेत ते इथले रूल पाळतात का नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आता या चर्चेला आपण पूर्णविराम देऊयात. आपण जर पाहिलं मंडळी, तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जे लोक जातात ते क्रांती करतात असं म्हटलं जातं. आपण एक आधुनिक जगात सध्या वावरतोय, पण अजूनही प्रश्न आहे हिजाबच्या बाबतीतले असो किंवा हुंडाबळी किंवा जे काही अत्याचार होतात त्या बाबतीतले असो, किंवा धार्मिक शिक्षणापेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं ते धार्मिक गोष्टींना. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि आपण आता जी काही रोखठोक चर्चा आपली पैगंबर शेख यांच्याशी झालेली आहे, तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा ऑन मीडिया. धन्यवाद.